प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइटेड असणारं कपल डिलिव्हरी नंतर फ्रस्ट्रेटेड असलेलं बघायला मिळतं. प्रेग्नंट होण्याआधीपासून सुद्धा खूप काही गोष्टी आहेत. सुरुवात करताना बीजसंस्कारांपासून केली पाहिजे. हे धार्मिक विधी आहेत का? गर्भसंस्कार म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं महत्व सांगितलं आणि त्याच्यामध्ये 2 नंबरला येतात. 1997ला पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये काही रिसर्च झाले की बाळाची बौद्धिक क्षमता ही आईवडिलांच्या बौद्धिक क्षमतांशी निगडीत नाहीये. पती पत्नीमध्ये काही वेळेला भांडणं होत असतात, पण तिच्यामध्ये ज्या वेळेला तणाव निर्माण होतो आणि मग अशामध्ये अबॉर्शन्स किंवा जिजाऊचं बाळकडू म्हणजे नेमकं काय? तर आता जिजाऊ मासाहेबांनी बाळाच्या जन्मासाठीचा तो पर्पज शोधला. बाळ हवंय पण कशासाठी? हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. जीएससीचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये अफर्मेशन म्हणून पण एक सेगमेंट असा आहे. अफर्मेशन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आतमध्ये भरायला लागतात, त्यावेळेला निगेटिव्ह गोष्टींसाठी. प्रेग्नन्सी जर्नीमध्ये म्युझिकचं महत्व काय आहे? प्रेग्नन्सीमध्ये म्युझिक जेव्हा ऐकतात, बरेचदा लोक म्युझिकच्या नावाखाली सुशिक्षित लोकांमध्ये म्हणूया आपण की दोघांचाही इन्कम हवाय पण बाळ कोणाला नकोय. IT मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि मेट्रो सिटीज मध्ये खर्चाच्या भीतीनेच काय काय करणं गरजेचं आहे पण काय करू नये हे सुद्धा फॅक्टर नक्कीच असेल. गर्भवती महिलेनं न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर हे मोस्टली पाहिलेच नाही पाहिजेत. आपल्याकडे आज 80,000 बाळं जन्माला येत आहेत दररोज. 80,000 बालकं जी काही जन्माला येत आहेत ती बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. द हेल्दी शोच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गर्भसंस्काराबद्दल खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत स्टार मेंटॉर, माइंड आणि गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने सर, ज्यांचा हिप्नोथेरपीमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सोबतच सर गर्भसंस्कार चॅलेंज म्हणजेच GSC चे फाउंडर सुद्धा आहेत. तर सर, तुमचं द हेल्दी शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, द हेल्दी शो मध्ये मी प्रतीक्षा तुमच्यासोबत आणि आज आपल्यासोबत आहेत गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने सर. तुमचं सर स्वागत आहे द हेल्दी शो मध्ये. आज खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत आणि GSC मॉम म्हणून मी स्वतःला प्राऊड फील करतेच नक्की. पण आता माझा एक्सपिरियन्स आणि मला पडलेले प्रश्न हे सगळंच तुमच्याकडून खूप गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की सध्या जे कपल आहे ज्यांना पॅरेंट व्हायचं आहे ते गर्भसंस्काराबद्दल जर विचार करत असतील किंवा माझ्यासारखी एखादी आई आहे जिला गर्भसंस्कार आता सुरू करायचे आहेत, तर ती प्रेग्नंट आहे, तर या बाबतीत असं वाटतं की काही हे धार्मिक विधी आहेत का? गर्भसंस्कार म्हणजे असं काही असतं का? किंवा याच्या पाठीमागचं मानसशास्त्र काय आहे जे एखाद्या आईला अगदी हेल्दी आणि तिच्या बाळाला सुद्धा हेल्दी बनवतं? तुमचा याबद्दलचा काय व्ह्यू आहे? प्रश्न खूप छान आहे, कारण बरेचदा म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं महत्व सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 नंबरला येतात हे गर्भसंस्कार. बरोबर. आणि हिंदू धर्मामध्ये सांगितले म्हणून हे त्या धर्माशी निगडीत असे हे संस्कार असं मानलं जातं. पण जसं तुम्ही म्हटलं की याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे, तर ही झाली संस्कृती की एका धर्माशी जोडला गेलेला म्हणून त्या धर्माबद्दल आपण बोललं जातं. पण सायन्स असं सांगतं की कुठल्याही जाती धर्मानिहाय गर्भामध्ये जेव्हा नाळ जोडलेलं आहे त्यावेळेला बाळ बनण्याची प्रोसेस अशी कोणती वेगळी नाहीये. म्हणजे स्त्री कोणत्याही जाती धर्माची असली तरी बाळ बनण्याची प्रोसेस मात्र एकच आहे. याचा अर्थ की कुठेही गर्भसंस्कार हे जाती धर्माशी जोडले जाऊ शकत नाहीयेत. हा निसर्गाचा प्रोटोकॉल आहे मी म्हणेन. आणि निसर्गाच्या त्या प्रोटोकॉल प्रमाणे जेव्हा बाळ स्त्री गर्भामध्ये वाढत असतं तेव्हा स्त्रीच्या भावनांचा, तिच्या त्या एन्व्हायरमेंटचा, तिच्या ऍक्टिव्हिटीजचा त्या नाळेसोबत जोडलेल्या बाळावरती परिणाम होत असतो. आणि हे परिणाम करणारं जे काही ओव्हरऑल शास्त्र आहे त्या शास्त्रालाच गर्भसंस्कार आपण म्हणतो. सो इथे सायकोलॉजी बरीचशी इन्व्हॉल्व आहे. जशी फिजिओलॉजी इन्व्हॉल्व आहे तशीच सायकोलॉजी सुद्धा त्या बाळाच्या डेव्हलपमेंटला, आईच्या डेव्हलपमेंटला जबाबदार असते. नक्कीच. आणि याला गर्भसंस्कार मदत करतात. येस, अगदीच बरोबर. मी याच्यामध्ये नेहमी एक गोष्ट सांगत असतो की गर्भसंस्कार हा कोणता म्हणजे जाती धर्माशी निगडीत असा कोणताही धार्मिक विधी नाहीये. तर गर्भसंस्कार हे म्हणजे काय? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती मातेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार. बरोबर. आणि गर्भसंस्कार हे जेव्हा आपण कन्सीव्ह करतो त्यानंतरची जर्नी आहे. प्रेग्नन्सी पूर्ण डिलिव्हरी पर्यंतची ही प्रेग्नन्सी जर्नी. पण आपल्याकडे कन्सीव्ह पासून म्हणजे प्रेग्नंट होण्याआधीपासून सुद्धा खूप काही गोष्टी आहेत, तर याबद्दल काय सांगाल?
बीजसंस्कारांपासून ही सुरुवात होते. जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सो बीज शुद्ध असणं गरजेचं आहे. बीज कोण देतो तर पिता बीज देतो. सो पित्याकडून जेव्हा तो बीज येणार आहे तेव्हा तो त्या स्त्रीगर्भामध्ये रुजणार आहे आणि 9 महिन्यांसाठी तिथे स्थिरावणार आहे. सो बीज चांगला असला पाहिजे, त्याचबरोबर ती स्त्रीगर्भ सुद्धा चांगला असला पाहिजे. जसं शेतकरी जेव्हा शेती करतो त्याला उत्तम पीक हवं असतं, त्यावेळेला शेतकरी काय करतो, एका चांगल्या बीजाची चॉईस करतो आणि एका चांगल्या कसदार जमिनीमध्ये ते बीज, जमिनीमध्ये म्हणजेच भूगर्भामध्ये ते बीज पेरतो आणि भूगर्भामध्ये ते बीज गेलं की सर्वसाधारण 6 महिने 9 महिने त्या पिकाचा जो काही अवधी असेल त्याप्रमाणे ते भूगर्भाशी अटॅच होतं आणि जोपर्यंत त्या भूगर्भाशी अटॅच आहे तेवढी त्याची वाढ, जमिनीच्या बाहेरची वाढ खूप चांगली होते. अगदी तसंच पित्याकडून आलेला हा स्त्रीगर्भामध्ये आलेला जो बीज आहे तो बीज मुळात चांगला पाहिजे आणि बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये येतो तेव्हा तिथे ती रुजण्यासाठीची ती स्त्रीगर्भ सुद्धा तसाच अनुकूल असावा लागतो. एकदा का तो प्लॅसेंटाशी जोडला गेला की मग त्यानंतर तिथली ती ग्रोथ सुरू होते. सो हा ओव्हरऑल तिथे जोडला जाईपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सर्वसाधारण पती आणि पत्नी या दोघांची हेल्थ त्या बाळासाठी खूप किंवा त्या बीजासाठी आणि त्या पुढच्या ग्रोथसाठी महत्त्वाची असते. आणि म्हणून इथे गर्भसंस्कार नंबर 2 ला येतात. गर्भसंस्कारांच्याही आधी प्रत्येक कपल्सनं सुरुवात करताना बीजसंस्कारांपासून केली पाहिजे. आज आपण पाहतोय की अबॉर्शनचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. अगदी परवा आमचा वाशीला प्रोग्राम झाला आणि तिथे एक आई शेअर करायला आलेली होती. जस्ट विचारलं मी, JSC मॉम कोणी आहे का? तर ती माऊली उठली आणि माऊलीने सांगायला चालू केलं की सर मला शेअर करायचं आहे. म्हटलं काय शेअर करायचं आहे? माझं आत्तापर्यंत 6 वेळेला मिसकॅरेजेस झालेले आहेत, सिरीज ऑफ मिसकॅरेज. त्यामुळे भविष्यात मी कधी आई होईन का हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होता. नेहमी कन्सिव्ह व्हायचं आणि अगदी पहिल्या 2-3 महिन्यांमध्येच ते अबॉर्ट व्हायचं. पण सर जसं मी सुरुवातीपासून PPC पासून माझी सुरुवात केली, बीजसंस्कारांपासून सुरुवात केली आणि आज मला सांगायला अभिमान वाटते की माझं बाळ आता 6 महिन्यांचं आहे आणि आता मला कसलीही भीती नाहीये. मी एकदम कणखर आणि खंबीर आहे, म्हणजे जी अशी शेरणी आहे असं ती आई सांगत होती. सो हे परिवर्तन आहे मला वाटतं. आणि बीजसंस्कारमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात मग? बीजसंस्कारांमध्ये म्हणजे शुद्धी, शारीरिक शुद्धी आणि मानसिक शुद्धी, मग ती दोघांसाठी. म्हणजे पतीसाठीचं सुद्धा डिटॉक्सिफिकेशन करणं. मग डिटॉक्सिफिकेशन कशाचं तर विचारांचं, सवयींचं, आणखी काही ज्या शारीरिक गोष्टी आहेत जसं की याच्यामध्ये फिजिकल एक्सरसाइज खूप महत्त्वाचा असतो, वॉटर इनटेक शुद्धीसाठी खूप महत्त्वाचा असतो, माइंडसेट खूप महत्त्वाचा असतो आणि स्थिरता खूप महत्त्वाची असते. मग ही दोघांची स्थिरता, दोघांचंही माइंडसेट, दोघांचंही शारीरिक हेल्थ खूप महत्त्वाचे आहे आणि दोघांनी मिळून ज्या वेळेला सर्वसाधारण 3 महिन्यांपर्यंत या सगळ्या गोष्टींचं काळजी घेतली जाईल. आता काळजीमध्ये महत्त्वाचा भाग काय येतो की बरेचदा आज आपण पाहतो की ॲडिक्शनचं प्रमाण बरेचदा आजच्या पिढीमध्ये बघायला मिळतं. सो बीजसंस्कारांमध्ये मुळात मानसिक शुद्धी ॲज वेल ॲज शारीरिक शुद्धी, म्हणजे पती-पत्नी दोघांचं हे अंतर्गतदृष्ट्या बॅलन्स होणं. मग त्याच्यासाठी वॉटर इनटेक असेल, एक्सरसाइज असेल, मेडिटेशन असतील, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस फ्री होता त्यावेळेला खरं तर बॉडी आपली हील होते. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये किंवा आमच्या लाईफस्टाईलमुळे बरेचदा आज आपण इन्फर्टिलिटीचे प्रचंड प्रॉब्लेम्स बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सो याचं कारण काय? कारण की एकतर पहिली लाईफस्टाईल, स्ट्रेस, एन्झायटी आणि या सगळ्यांमुळे बॉडीमधल्या ज्या ग्रंथी आहेत त्या कुठेतरी इम्बॅलन्स झालेल्या आहेत आणि जेव्हा त्या इम्बॅलन्स होतात तेव्हा त्यांच्या मार्फत निर्माण होणारे स्त्राव एकतर एक्सेस होतात किंवा लेस होतात. एक्सेस झाले तर ते शरीराबाहेर काढून टाकले जातात औषधांच्या माध्यमातून, लेस असतील तर त्याची गरज पूर्ण केली जाते औषधांच्या माध्यमातून. पण मुळात त्या ग्रंथींना जर का बॅलन्स केलं गेलं तर मग ते बॅलन्स कसं करायचं? बॅलन्स केलं गेलं तर तुम्हाला औषधं कंटिन्युअसली घेण्याची गरज पडत नाही. ते तुम्हाला आतमधून स्वतःला हील करता आलं पाहिजे आणि त्यासाठी ट्रान्स जे आहेत तुमच्या सबकॉन्शियस लेवलला काम करतात आणि सबकॉन्शियस माइंडच्या अंडर शरीरातलं हे ऑटोनॉमस सिस्टीम म्हणजे पूर्ण ग्रंथींचं ऑपरेशन सुरू असतं. मग त्या ऑपरेट होत असताना त्याचं पुन्हा बॅलन्सिंग आपल्याला या ट्रान्सच्या माध्यमातून करता येतं आणि तो एक मेजर फॅक्टर आज जे प्रेग्नन्सी प्लॅनमध्ये असणारे कपल्स आहेत त्यांना
या PPCच्या सुरुवातीपासून केलेल्या प्रयत्नांना ट्रान्समधून त्यांना खूप चांगला फायदा होताना आपल्याला बघायला लागतं. इव्हन तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स PPC पासून हो, PPC पासूनचा आणि ट्रान्सचा इम्पॅक्ट खरंच खूप छान आहे. पण आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगाल ट्रान्स म्हणजे नेमकं काय? कारण हा शब्द मला सुरुवातीला नवीन होता आणि आता मी युज टू झाले या गोष्टीला. शब्दात ट्रान्स सांगता येणार नाहीत, पण ते एक्सपिरियन्स करता येतील. बट स्टील ट्रान्स म्हणजे नेमकं काय? तर माझ्या माध्यमातून दिल्या गेलेल्या सूचना, एक त्याला म्हणतात की एक विशिष्ट पद्धतीनं, इट्स अ सायन्स ऑफ सजेशन्स. सो विशिष्ट पद्धतीनं पॉझिटिव्ह सूचना तुमच्यापर्यंत पाठवल्या जातात आणि त्या सूचनांमुळे तुमच्या कॉन्शियस माइंडला झोप येते. तुम्ही सबकॉन्शियस लेवलला ॲक्टिव्ह राहता आणि त्या सबकॉन्शियस लेवलला ॲक्टिव्ह असताना ज्या सूचना तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरल्या जातात, जशा सूचना दिल्या जातात तसंच तुमच्या पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत शरीरामध्ये तसे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ बॅक पेन होतोय. सो बॅक पेन क्षणात त्या अर्धा तासाच्या 20 मिनिटाच्या ट्रान्सनंतर तुमचा बॅक पेन गेलेलं जाणवतं. तुम्हाला मूड आज ठीक नाहीये, कसं तरी वाटतंय. प्रेग्नन्सीमध्ये बरेचदा मूड स्विंग्स होत असतात. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही हे ट्रान्स ऐकता त्यावेळेला पीस आणि स्टॅबिलिटी तुमच्याकडे प्रचंड वाढलेली जाणवते. सो सूचनांच्या माध्यमातून विशिष्ट पद्धतीने जेव्हा या सूचना देत जातो त्यावेळेला एक झोपेसारखी गुंगी त्या याच्यामध्ये आलेली जाणवते आणि त्या सर्वसाधारण 20 मिनिटांच्या ट्रान्समध्ये तुम्ही कुठेतरी स्वतःला विसरून एका शांत अतिशय निवांत ठिकाणी गेलेला होतात. त्या 20 मिनिटात काय झालं हे पूर्ण विसरून, स्वतःला विसरून एका आनंदाच्या तरंगांमध्ये तुम्ही न्हावून निघाल्यासारखं तुम्हाला ते फिलिंग्स तिथे येतात. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता तरी स्ट्रेस होता, कोणते तरी विचार त्रास देत होते, कुठेतरी BP हाय लो होत होता. हे जे असे अनेक सिम्पटम्स असतात, लिटल वाईज मनामधले होते, मिसकॅरेज तर होणार नाही ना, प्रॉब्लेम तरी होणार नाही ना. सो असे जे काही इश्यूज आहेत, लिटल व्हायसेस आहेत, हे लिटल व्हायसेस या ट्रान्समुळे नाहीसे होतात आणि तुम्ही कॉन्फिडंट बनता. तुमच्यातली पॉझिटिव्हिटी वाढायला लागते आणि जेव्हा ग्रंथींची स्टॅबिलिटी वाढते, मला वाटतं की तेव्हा इझिली कन्सीव्ह व्हायला मदत होते. आता हे ट्रान्स फक्त पत्नीसाठीच महत्वाचे आहेत का? तर गर्भसंस्कारांमध्ये पत्नीसाठी महत्वाचे आहेत, बट बीजसंस्कारांच्या या प्रोसेसमध्ये पती आणि पत्नी दोघांसाठी अति महत्वाचे आहेत. आणि सर्वसाधारण जेव्हा तुम्ही याचे काही रिपिटेशन्स करता, 1 महिने, 2 महिने, 3 महिने सर्वसाधारण बॉडीच्या शुद्धीसाठी सांगितलेले आहेत. सो 3 महिन्यांपर्यंतचं हे रुटीन व्यवस्थित तुम्ही फॉलो करताय. आजकाल मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये, त्या डीप अवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांना पोहोचता येत नाही. त्यासाठी अति सराव आणि अति प्रयत्न करावे लागतात. पण ट्रान्स इट्स अ स्टेट ऑफ मेडिटेशन, जिथे तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज अल्फा इधर थीटा लेवलला असलेल्या जाणवतात आणि या लेवलला तुम्ही जेव्हा या ट्रान्सच्या माध्यमातून पोहोचता त्यावेळेला ती पीस आणि स्टॅबिलिटी तुमच्यातली प्रचंड वाढते आणि मला वाटतं की त्यामुळेच तुम्ही रिसेप्टिव्ह बनता. पतीकडून येणारा तो बीज स्त्री स्वीकारायला तयार होते, म्हणजे स्त्रीगर्भ स्वीकारायला तयार होतं, ते रुजायला मदत होते, ते स्टॅबिलिटी मिळते आणि मग त्यामुळेच कुठेतरी ती स्थिरता त्या बीजाला मिळते आणि त्यानंतर मग तो आनंदाचा पुढचा प्रवास सुरुवात होते. बरोबर. आता बीज संस्कारानंतर गर्भसंस्कारकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी सध्या 30-40 जे वय आहे प्रेग्नन्सीचं, अलीकडे आपण बघतो कारण लग्न उशिरा होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सीचा विचार करून मग कन्सीव्ह, मग याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. इन्फर्टिलिटी असेल किंवा काही ट्रीटमेंट्स आहेत आता नवीन टेक्नॉलॉजीच्या, IVF आहे, IUI आहे. तर या ट्रीटमेंटमध्ये आपला बीजसंस्कार मदत करतं का? किंवा कन्सीव्ह झाल्यानंतर ते सक्सेसफुल व्हावं, डिलिव्हरी पर्यंत जावं, यासाठी आपला गर्भसंस्कार कितपत मदत करतं? खूप चांगला आणि वेगळा प्रश्न केलात. मी म्हणा आजपर्यंत मला हा कोणी प्रश्न विचारला नाही. आतापर्यंत नाही म्हटलं तरी सर्वसाधारण 1800 ते 2000 महिला आपल्याकडं PPC मध्ये जॉईन झाल्या. आणि PPC मध्ये येणाऱ्या महिला मोस्टली कोण आहेत? ते कपल्स कोण आहेत? तर ज्यांना कन्सीव्ह होत नाहीये. IUI IVF ट्राय करून झालेला आहे, 2-2, 3-3 सायकल्स फेल गेलेले आहेत, अगदी 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करून झालेले आहेत, पण आता कोणते होप्स दिसत नाहीयेत. सो असे मोस्टली कपल आपल्याकडे, म्हणजे आता सगळेच दरवाजे बंद होताना दिसत आहेत, त्यावेळेला कुठेतरी एक आशेचा किरण इथे GSC मध्ये आल्यानंतर किंवा त्या गर्भसंस्कारांचं वर्कशॉप अटेंड करत असताना जागृत होतो आणि मग हे कपल्स तिथून सुरुवात करतात. मला एक केस सांगायला आवडेल की ज्योती मालविया नावाच्या एक मॅडम होत्या. सो राहतात इंदोरला, हजबंड दिल्लीमध्ये, ट्रीटमेंट बेंगलोरला का केली तर 32 इयर IVFचा एक्सपिरियन्स असणाऱ्या मॅडम होत्या म्हणून बेंगलोरला ट्रीटमेंट केली गेली. सो अनेक वेळेला त्यांच्या सायकल्स फेल झाल्या
ट्यूब एक कट केली गेलेली होती. आणि या सगळ्या प्रकरणामुळे असं एक डॉक्टरांनी फायनली निष्कर्ष काढला की तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होणं आता शक्य नाहीये. तुम्ही जर बाळाचा विचारच करताय तर सर्वसाधारण आता तुमचा एज फॅक्टर आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला लवकरात लवकर डोनर घ्यावा लागेल आणि डोनरच्या माध्यमातूनच तुम्हाला आता कन्सीव्ह करावं लागेल आणि तुम्हाला पुढे जावं लागेल या प्रवासामध्ये. सो अशा परिस्थितीमध्ये इंदोरमध्ये त्यांनी पुन्हा डोनरच्या साठी म्हणून काही ट्रीटमेंट चालू केल्या. बट इन बिटवीन GSA वर्कशॉप त्यांनी अटेंड केलं होतं ऑनलाईनला आणि PPCचा तो सुरुवात चलो करके देखेंगे हुआ तो हुआ अशा त्या ह्याच्यात त्यांनी ती सुरुवात केली. आणि आश्चर्य की तिकडे म्हणजे डोनरसाठीची ट्रीटमेंट करायला त्यांनी परमिशन दिलेले आहेत, काही फीज भरलेल्या आहेत आणि इन बिटवीन ज्यांना न्यूज येते की तुम्ही आता नॅचरली कन्सीव्ह झालात. अरे वा. आणि एवढे ते फॅमिली खुश होती की बाळाला घेऊन इंदोरवरून ते दोघे इथे भेटण्यासाठी पुण्यामध्ये आले की सर दिस इज अनबिलिव्हेबल. डॉक्टरांना सुद्धा पटत नाही की हे कसं शक्य झालं. सो ह्या गोष्टी कशा शक्य झाल्या तर याला मी मॅजिक म्हणत नाही, असं काही मॅजिक नाही झालं. तर मुळात हा जो काही ट्रान्स आहे या ट्रान्सच्या माध्यमातून आणि जी काही लाईफस्टाईल सर्वसाधारण 3 महिन्यांसाठी आपण चेंज करायला देतो या लाईफस्टाईलमुळे हे चेंजेस स्त्रीमध्ये ॲज वेल ॲज पतीमध्ये दोघांमध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचाच हा रिझल्ट आहे असं मला म्हणायला निश्चित सांगू शकतो. आणि अशी आत्तापर्यंत 1800+ कपल्स आपल्याकडे नॅचरली किंवा अशा पद्धतीनं IUI-IVF केलेले कपल्स, आता विशेषतः काही महिलांचं आहे की 3-3, 4-4 सायकल फेल झालेले आहेत. माझ्याकडं शीला सिंग नावाच्या मॅडम आहेत आपल्याकडे. सर्वसाधारण 46 एज आहे आणि 46 एजला त्यांनी डोनर घेऊन कन्सीव्ह केलं आणि 46 एजला बेबी गर्लला नॉर्मली त्यांनी बाळाला जन्म दिला, कसलाही प्रॉब्लेम नाहीये. मग हे कसं शक्य झालं? जनरली आत्ता जेव्हा आपण पाहतो ट्रीटमेंटसाठी सर्वसाधारण 6 महिने जर का बाळ होत नाहीये, कन्सीव्ह होत नाही तर ती केस इन्फर्टिलिटी म्हणून पकडली जाते. आणि मग तुम्हाला इन्फर्टिलिटीसाठीच्या ट्रीटमेंट करावे लागतात, IUI-IVF करावे लागतात आणि तिथेही जर काही फेल्युअर्स आले तर मग करायचं काय? सो अशा कंडिशनमध्ये मला वाटतं की आधी डायरेक्टली अशा ट्रीटमेंटकडे जाण्यापेक्षा थोडंसं जे नॅचरल आहे तुम्ही तुमच्या स्वतःवरती काम केलं गेलं पाहिजे. लुईस हे सांगतात की यू कॅन हील युअर बॉडी. तुम्ही तुमच्या शरीराला हील करू शकता, कारण आतमध्ये जे काय होतं ते कोणी बाहेरून येऊन करत नाहीये. तुमचं सबकॉन्शियस माइंड आपल्या स्वतःला हील करत असतं. रात्रीच्या झोपेमध्ये आपण जेव्हा रात्री झोपतो, ही रात्रीची झोप कशासाठी दिली गेलेली आहे तर रात्री जेव्हा आपण दिवसभर जागे असताना शरीरामधल्या ज्या काही सेल्सची झीज झालेल्या आहे तिला रिपेअर करण्यासाठी, ती नवनिर्मिती करण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी ही झोप दिलेली आहे. आणि त्या झोपेच्या वेळेमध्ये आपले ऑटोनॉमस सिस्टीम जे काही सेल्स आपले डिझॉल्व्ह झालेले आहेत, डॅमेज झालेले आहेत ते रिपेअर करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून मला वाटतं की रेस्ट या ट्रान्सच्या माध्यमातून मिळणारी रेस्ट कुठेतरी तुमच्यातले हे पॉपअप्स आणि एन्झायटी कमी करतात आणि मग तो प्रेग्नन्सीचा काळ सुरुवात होतो. त्यामुळे अनेक कपल्स IUI-IVF जे केलेले आहेत, माझ्याकडून काही लोकांनी पर्सनलाइज ट्रान्स बनवून घेतले की सर मी असं एज आहे आणि आम्हाला आता काही नॅचरली थांबायचं नाही आहे, पण आम्हाला तुम्ही पर्सनल ट्रान्स बनवून द्या की आता जे काही आम्ही एम्ब्रियोज सोडले जातील तर ते तिथे अटॅच होतील आणि छान पद्धतीनं पुढे ग्रो होतील, यासाठी आम्हाला ट्रान्स द्या आणि आमची प्रोसेस खूप छान सुंदररित्या पूर्ण होईल. सो यामध्ये अनेक महिलांना त्याचं बेनिफिट झालेलं आपल्याला बघायला. हो, नक्कीच हा एक्सपिरियन्स खूप जणींनी घेतलेला आहे. आणि जसं ट्रान्सबद्दल तुम्ही सांगितलं की बीजसंस्कारापासून गर्भसंस्कार ही जर्नी पूर्ण ट्रान्समध्ये आहे आणि खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. आणि जेव्हा आपण सुरुवात करतो बीजसंस्कार आधी 3 महिने, बरोबर, कन्सिव्हच्या आधी 3 महिने आपली ही प्रोसेस असते आणि त्यानंतर गर्भसंस्कार. पण अलीकडे एक कन्सेप्ट आहे सगळ्यांमध्ये किंवा मॉडर्न सुशिक्षित लोकांमध्ये म्हणूया आपण की दोघांचाही इन्कम हवा आहे पण बाळ कोणालाच नको आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे याबद्दल काय सांगाल? आणि थोडंसं आपण म्हणतो ना की वेस्टर्न थॉट्स इकडे थोडेसे रुजत चाललेत अशा प्रकारचे, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे, कारण सध्या तशी परिस्थिती विशेषतः IT मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये आणि मेट्रो सिटीजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डिंक नावाचा कन्सेप्ट म्हटलं जातं की ड्युअल इन्कम नो किड्स. मला वाटतं की हा कन्सेप्ट खरं पाहिलं तर भारतीय नाहीये. 1994ला अमेरिकेमध्ये एक सर्वे केला गेला. सो अमेरिकेमधली आताची लाईफस्टाईल पाहिली आणि त्यांचे इन्कम सोर्सेस पाहिले
आता जर अमेरिकेमध्ये जे सर्व्हायव्हल आहे किंवा तिथले जे अटॅचमेंट आहेत, त्या बॉन्डिंग आहेत, त्या कुठेतरी इंडियासारख्या नाही आहेत, कल्चर आपल्यासारखं नाही आहे. आणि तिथे त्या सर्व्हेमध्ये असं सांगितलं गेलं की तुम्ही एका बाळाला जन्माला घालताय, तर बाळाला जन्माला घातल्यानंतर तुमचे खर्च काय आहेत, आणि ते खर्चाचे आकडे जेव्हा मीडियामध्ये बाहेर पब्लिश केले गेले आणि मग ते मीडियामधून आपल्याकडे जेव्हा हे आकडे समजले, त्यावेळेला आपली लोक सुद्धा त्यावरती विचार करायला लागली की एक बाळ जन्माला घालायचं आहे, तर मग सर्वसाधारण माझा इन्कम किती असायला पाहिजे आणि माझा खर्च किती होणार आहे. सो त्या खर्चाच्या भीतीनेच बरेचदा आजचं कपल बाळ जन्माला घालण्यासाठी तयार नाहीये, किंबहुना लग्न करायला सुद्धा तयार नाहीयेत. परवा माझ्याकडे असेच एक 32 एज असणारा मुलगा आलेला होता. वडिलांचा फोन आला की सर त्याला लग्नासाठी तयार करा, तो लग्नच करायचं नाही म्हणतोय. आणि का करायचं नाही हे जेव्हा विचारलं गेलं तर त्याचे कॅल्क्युलेशन्स होते की लग्न झालं तर डिवोर्स होईल आणि डिवोर्स झाला तर होणारा खर्च काय आहे, बिकॉज आजच्या लाईफस्टाईलमध्ये ती राहील का, कारण माझा इन्कम एवढा आहे पण माझा जॉब अस्थिर आहे. IT मध्ये आता AI आलेला आहे आणि माझा जॉब राहील का मला माहित नाही. आणि जर का माझा जॉब गेला तर मी माझे स्किल अपग्रेड नाही केलेले आहेत, आणि जर का जॉब गेला तर कदाचित माझी बायको सोडून जाईल, मग डिवोर्स होईल आणि मग ते त्यासाठी होणारा खर्च एवढा असेल आणि जो मला पेलवणार नाहीये, त्यापेक्षा मला लग्न करायचं नाहीये. म्हणजे इथपर्यंतचा विचार आज कुठेतरी केला जातो. याला कारणही तसं आहे. 2 फेब्रुवारी 1832 मध्ये लॉर्ड मेकॉले नावाचे गृहस्थ भारतामध्ये आले आणि त्यांनी अभ्यास केला की भारतीय संस्कृती जर का, म्हणजे भारतावरती राज्य जर करायचं असेल तर भारतीय संस्कृती आपल्याला तोडावी लागेल. इथली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, जी गुरुकुल पद्धतीची होती, तर ती आपल्याला तोडावी लागेल आणि भारतीय लोकांच्या मनामध्ये कुठेतरी सीडिंग करावं लागेल की आम्ही तुमच्यापेक्षा भारी आहोत. वेस्टर्न म्हणजे भारी हा मेसेज जाणीवपूर्वक इंडियन लोकांना पसरवण्यात आला, त्यांच्यामध्ये तो पोहोचवण्यात आला, सीड करण्यात आला, आणि त्यामुळे ती जी काही बीज सोडली गेलीत त्याचा आजही आपल्यावरती परिणाम बघायला मिळतो. वास्तविकता जेव्हा, म्हणजे मला वाटतं की दुर्बिणीचा शोध कधी लागला तर अलीकडच्या काळात लागलेला, काही शेकडो वर्षापूर्वी. बट हजारो वर्षांपूर्वी भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी नवग्रहांची स्थापना केलेली आहे. आपल्याकडे 9 ग्रह आहेत किंवा मंदिरं पण त्यांची बांधलेली आहेत. सो हे कसं शक्य होतं, तर कुठेतरी हे सायन्स जगातील अनेक लोकांना समजलं होतं की भारतीय लोक कुठेतरी हुशार आहेत, बट यांना तोडायचं असेल तर इथल्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा सुपिरियर आहोत आणि तुम्ही आम्हाला फॉलो केलं गेलं पाहिजे. सो या सगळ्यांचा कुठेतरी परिणाम आज आपल्यावरती, आपल्या पिढीवरती होताना पाहायला मिळतो. पण मला असं वाटतं की आज जर का एखादा कपल जो असा विचार करतोय किंवा जे कन्फ्यूज आहेत, लग्न करायचं नाही करायचं की नाही, किंवा लग्न केलंय बाळाला जन्माला घालायचं की नाही घालायचं, मला वाटतं की त्या प्रत्येक कपलला एक गोष्ट मला सांगायची आहे की स्त्रीचं आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे, आणि त्यामुळे एकदा तो अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. घरात ती इवलीशी पडणारी पावलं, त्याच्या बाळासोबत घरात येणारं ते आनंदाचं उधाण, आणि आपल्याकडं जसं की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अनेक संस्कृती, अनेक सेलिब्रेशन्स केले जातात, मग ते डोहाळे असेल किंवा अनेक काही नामकरण सोहळा असेल. तर या सोहळ्यामध्ये जो काही आनंद मिळतो, तो आनंद हा मला वाटतं की ही गोष्ट टाळण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, आणि त्यामुळे तो सेलिब्रेट केला गेला पाहिजे. तो अनुभव प्रत्येकानं अनुभूती घेतलीच गेली पाहिजे. आणि तुमच्या माध्यमातून कदाचित मी नेहमी आज JSC मधल्या प्रत्येक आईला सांगत असतो की तुम्ही हा विचार करा की तुम्ही फक्त एका बाळाला जन्माला घालत नाहीयेत, तर आज तुमच्या माध्यमातून एखादं भारतरत्न अपत्य, एखादं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अपत्य जर का जन्म घेतलं, तर मला वाटतं की तुमच्या आयुष्याचं किंवा तुम्ही बाळाला जन्म देण्याच्या या निर्णयाचं सार्थक होण्यासारखं आहे. आणि ती पॉसिबिलिटी कदाचित गर्भसंस्कारांच्या माध्यमातून शक्य होऊ शकते, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, शहाजीराजे भोसले यांनी पर्पज शोधला आणि पर्पज शोधून 9 महिन्यांच्या जर्नीमधला तो प्रवास केला, तसाच प्रवास आणि प्रयास जर का आजची आई जिजाऊ बनून करेल, तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अपत्य सुद्धा आजच्या कपल्सना प्राप्त करता येणं शक्य आहे. मग या पॉसिबिलिटीज आहेत, आणि मुळात माणसाचं आयुष्य हे पॉसिबिलिटीच्या आधारावरती सुरू आहे. कारण उद्याचा दिवस आपल्याला माहित नाही, तरी आज आपण जगतोय, तरी आपण उद्याची स्वप्न बघतोय, बिकॉज पॉसिबिलिटी आहे की उद्याचा दिवस उगवणार आहे. आणि मला वाटतं की आनंदाचा विचार करत माणसानं पुढे जावं. निगेटिव्हिटीचा, अडथळ्याचा आणि प्रॉब्लेमचा जर का विचार करत राहिलात तर प्रॉब्लेम्स वाढतात. असं म्हटलं जातं की वेअर यू फोकस थिंग्स स्टार्ट ग्रोईंग. तुम्ही जिथे फोकस करता त्या गोष्टी आयुष्यात वाढतात. तुम्ही पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम्सचा, समस्येचा विचार करत बसलात
तर आत्ता तुमच्या आयुष्यात असणारा आनंदाचा क्षण तुम्ही वाया घालवताय. नक्कीच. आणि जसा गर्भसंस्कार, आता बीजसंस्कारानंतर आपण आलो गर्भसंस्कारापर्यंत, जिजाऊचं बाळकडू म्हणून गर्भसंस्कार तुम्ही सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक जीएससी मॉम हे अनुभवतीये. तर बरोबर. नेमकं याच्यामध्ये काय आहे? जिजाऊचं बाळकडू म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न. जिजाऊंचे बाळकडू खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. मी नेहमी सांगतो की आजच्या जेव्हा हे पालक जेव्हा पती पत्नी माझ्या कार्यशाळेला येतात, माझा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला बाळ का हवंय? आणि या प्रश्नावरती मला वाटतं की सर्वांच्या विकेट जातात. कारण कन्सिव्ह झालेलं असतं, 3 महिने 4 महिने 5 महिने अशा पद्धतीनं ते गर्भवती कपल्स समोर असतात आणि माझा प्रश्न असतो की तुम्हाला बाळ का हवंय? या प्रश्नाचं उत्तर बरेचदा अनेक पती पत्नींकडे नाहीये. आणि मी नेहमी सांगतो की आपल्याकडे आज 80,000 बाळं जन्माला येत आहेत दररोज. भारताचा जर जन्मरेट पाहिला, सो 80,000 बालकं जी काही जन्माला येत आहेत ती बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. मग बाय चॉईस म्हणजे काय? बाय चॉईस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे की का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलेलं आहे की जन्माला आल्यानंतर काय करायचंय. सो नियोजनाचं उत्कृष्ट उदाहरण जर का कोण असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सो ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी कन्सिव्ह करायच्या आधीच बाळाच्या जन्मासाठीचा तो पर्पज शोधला. बाळ हवंय पण कशासाठी? हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. मग त्यासाठी परिस्थिती काय होती, कोणत्या परिस्थितीमध्ये आणि का हा निर्णय राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी निवडला. आणि फक्त निर्णय निवडलाच नाही, तर निर्णय निवडला, तो पर्पज शोधला, तो पर्पज सत्यात यावा यासाठी नियोजन केलं. 9 महिन्यांचं पूर्ण नियोजन केलं. मला बाळ हवंय, मग त्या बाळामध्ये बाळ माझं जर का हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतंय तर त्या बाळामध्ये कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असल्या पाहिजेत त्याचं नियोजन. आणि मग त्याचं नियोजन करून त्या 9 महिन्यांच्या प्रवासामध्ये अगदी तसंच एक्झिक्युशन, तशाच प्रकारच्या ॲक्शन्स या 9 महिन्यांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी, शहाजीराजांनी घेतल्या आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघायला. सो मी इथे एक गोष्ट नेहमी सांगतो की एक कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करतो आणि मातीच्या गोळ्याला आकार देऊन ज्या साईजचं, शेपचं, कपॅसिटीचं हवंय तसं तो भांड बनवू शकतो. अगदी तसंच एक माता पोटच्या गोळ्याला आकार देण्याचं काम करते. ज्या साईजचं, ज्या शेपचं, ज्या गुणांचं, ज्या क्वालिटीचं, ज्या कपॅसिटीचं हवं तसंच ती युट्रसमध्ये, त्या गर्भामध्ये वाढत असताना बनवू शकते. आणि त्या का बनवू शकते? कारण प्रोसेसमध्ये असताना जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, जेव्हा पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंतचं ते संपूर्ण व्यक्तिमत्व बनतंय. कारण हे व्यक्तिमत्व कोण बनवतंय? पित्याकडून छोटासा सीड आलेला आहे, पण तो सीड, तो बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये आला, प्लासेंटाला जोडला गेला, त्यानंतर त्याची जी काही प्रगती आहे, त्याच्या जे काही डेव्हलपमेंट आहेत, ह्या डेव्हलपमेंट कोणामुळे होत आहेत? तर त्या आईमुळे होत आहेत. आणि आईच्या शरीरामध्ये वाढणारं हे शरीर बाहेरून येऊन कोणी वाढवत नाही, तर ती आई स्वतः वाढवते. सो मला जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रत्येक कपलला अनुभव करून द्यायचा असतो की तुम्ही कसं नियोजन केलं पाहिजे या 9 महिन्यांचं. तुमच्या प्रेग्नन्सीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. इतकंच काय, या प्रत्येक कार्यशाळेला सासू सासरे, इनलॉज, घरातली जी काही लोक असतील त्यांना घेऊन तुम्ही ती कार्यशाळा अटेंड करा. हा नेहमी आवर्जून सांगितलं जातं. त्याच्या मागचं कारण असं असतं की आजची जी गर्भवती स्त्री आहे तिच्या स्वतःच्या प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तिच्यासोबत तिला एन्व्हायरमेंट देणारे जे काही मग पती असेल, इनलॉज असतील, सासू सासरे असतील किंवा अन्य कोणी घरातल्या व्यक्ती असतील तर त्यांचाही दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. त्या गर्भवती स्त्रीला तसं ते पोषक वातावरण जर का दिलं गेलं, हॅपीनेस जर का दिला गेला तर निश्चितच येणारं बाळ बदलतं. आज एपिजेनेटिक्स नावाचा टॉपिक आपल्याकडं आपल्या चर्चेत असतो किंवा पाहायला मिळतो. सो एपिजेनेटिक्स म्हणजे काय? एपिजेनेटिक्स काय सांगतात की डीएनए बदलतो, डीएनए मध्ये चेंजेस होतात. पण ते चेंजेस कशामुळे होतात? तर मिळालेल्या एन्व्हायरमेंटमुळे. प्रेग्नन्सीमध्ये जसं तुम्ही एन्व्हायरमेंट देतात, रिसेंटली 1997ला पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये काही रिसर्च झाले आणि त्या रिसर्च नंतर लक्षात आलं की बाळाची बौद्धिक क्षमता ही आईवडिलांच्या बौद्धिक क्षमतांशी निगडीत नाहीये. सो आईवडिलांचा हुशार असण्याचा आणि बाळ हुशार येण्याचा तसा फारसा संबंध येत नाही. फक्त 34% आईवडिलांचा डीएनए बाळाच्या बुद्ध्यांकांसाठी अवलंबून असतो आणि रिमेनिंग 66%
हे त्या वातावरणातून येतो, जे वातावरण त्या 9 महिन्यांमध्ये त्या आईला मिळालेलं आहे. ओके. हे रिसर्च सांगतायत. त्यामुळे आईवडील हुशार आहेत, बाळ हुशारच बनेल नाही. तुम्ही वातावरण उत्कृष्ट दिलं तर बाळ हुशार बनण्याच्या पॉसिबिलिटीज बनतात. आणि मग ती प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली, सायंटिफिकली या रिसर्चच्या बेसिसवरती त्या कपल्सना सांगितली जाते. मला अनेक कपल सांगतात की सर, बरं झालं की आज ही कार्यशाळा अटेंड केली, आणि कार्यशाळा अटेंड केल्यामुळे आम्ही आता बाळाला जन्माला घालायला तयार होतोय. डॉक्टर अमोल कोल्हे ते माझ्या कार्यशाळेला उपस्थित होते. सो ते खालून उठून वरती स्टेजवरती आले आणि आल्या आल्या मला सांगितलं की 2 लेकरं झाल्यानंतर समजतंय हे सायन्स आहे, या गोष्टी समजतायत. सर आधी का नाहीत भेटला मला तुम्ही? सो अनेक लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत. सो तुम्ही जर प्रोसेस माहिती करून घेतली तर प्रवास हा खूप सुंदररित्या होतो. आणि तीच प्रोसेस जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेच्या माध्यमातून घराघरातल्या त्या आईपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण मी नेहमी एक वाक्य सांगतोय की येणारी पिढी जर का बदलायची असेल, हे विश्व जर का बदलायचं असेल, तर ती एक व्यक्ती बदलू शकते, आणि ती एक व्यक्ती म्हणजे स्त्री. येणारं बाळ मुलगा असो किंवा मुलगी असो, पण त्या येणाऱ्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देण्याचं काम, त्या बाळाला डिझाईन करण्याचं काम ही आई करते. आई डिझायनर नाही. आणि म्हणून आईनं जर का ठरवलं तर आई पूर्ण विश्व बदलू शकते. आणि म्हणून ती आई बदलली पाहिजे. आणि म्हणून माझं नेहमीच एक वाक्य राहतं कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजाऊ माँ बनना होगा. कारण जोपर्यंत जिजाऊ येणार नाहीयेत तोपर्यंत शिवबा कधीच बनणार नाहीयेत. आणि म्हणून ही आई जिजाऊ बनली पाहिजे. नक्कीच. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये पूर्ण 9 महिने जर आईच्या आजूबाजूला छान वातावरण असेल, हॅपी एन्व्हायरमेंट असेल, तर त्या बाळाचा बुद्ध्यांक सुद्धा वाढू शकतो. ही गोष्ट खरंच खूप नोट करण्यासारखी आहे. आणि फार जणांना ही गोष्ट माहितही नाहीये की याचा परिणाम बुद्ध्यांकावर होऊ शकतो. तर ही एक नवीन गोष्ट नक्कीच कळाली आहे आम्हाला. आता सर आपण गर्भसंस्काराबद्दल इतकं सगळं बोलतोय, आणि गर्भसंस्कार समजा खूप जणी घेतात, एक 10 जणी घेतात गर्भसंस्कार, तर यामध्ये प्रत्येकीवरच तो तितका इम्पॅक्ट जाणवेल असं नाही. मग हे असं का तफावत जाणवते? नाही, मुळात आता गर्भसंस्कार तुम्ही कुठे करताय, कोणासोबत करताय, कोणत्या ऍक्टिव्हिटीज करताय, तुम्हाला त्याचा सिरियसनेस किती आहे, तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, आणि तुमच्यासोबत तुमच्या घरातली असणारी इन्व्हॉल्वमेंट किती आहे, त्या एन्व्हायरमेंट कसं आहे. आणि त्याहीपेक्षा अजून एक महत्त्वाचा भाग आहे आजच्या काळामध्ये, तो म्हणजे की आजची गर्भवती महिला वर्किंग आहे, ती आता घरी नाहीये. बरोबर. आणि वर्किंग असताना तुम्हाला वर्क स्ट्रेस जो काही येतो त्याचाही परिणाम गर्भातल्या बाळावरती होतोय. आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे भारतातली की आपण फक्त शारीरिकदृष्ट्या बाळ चांगलं बनावं यासाठी अनेक स्त्रिया काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स, सप्लिमेंट, न्यूट्रिशन्स, मेडिसिन्स इत्यादी इत्यादी गोष्टी करताना दिसतात. बरोबर. पण अंतर्गत जे व्यक्तिमत्व बनतंय, मुळात जे सायन्स आहे, प्रोसेसमध्ये असताना ते बाळ अजून उत्कृष्ट कसे बनवू शकतो, ते सायन्स मला वाटतं की अनेक गर्भवती महिलांना माहिती नाहीये. त्यातल्या त्यात आम्ही जेव्हा आता रिसर्च करतो त्यावेळेला एक लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये या गर्भसंस्कारच्या प्रोसेसला घेऊन अनेक लोक अवेअर आहेत. बट महाराष्ट्राबाहेर मोस्टली आपण जेव्हा नॉर्थ साईडला जातो त्यावेळेला लोक विचारतात की क्या होता है, गर्भसंस्कार क्या आहे. ओके. लोकांना अजून त्याचा अवेअरनेसही नाहीये. आणि हा अवेअरनेस मला वाटतं की त्या आईपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि काही लोक जर का गर्भसंस्कारांच्या नावाखाली जे काही करतायत त्याचं कारण मी सांगतो. कारण आपल्याकडे आतापर्यंत असं होतं की पत्नी जर का कन्सिव्ह झाली की तिला एक गर्भसंस्कारांचं पुस्तक दिलं की आणून झालं द्यायचं. हे आता गर्भसंस्कार. पुस्तकातून गर्भसंस्कार होतात का, तर पुस्तकातून गर्भसंस्कार होत नाहीत. गर्भसंस्कारांची माहिती मिळते, पण घेतलेल्या इन्फॉर्मेशन वरती जोपर्यंत तुम्ही रियाज करत नाही, प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम गर्भात असणाऱ्या त्या बाळावरती होणार नाहीये, त्या आईवरती होणार नाहीये. आणि हा जो काही लॅक्यून आहे, हा जो काही गॅप आहे, तो गॅप मला वाटतं की याच्या टेक्नॉलॉजीमुळे भरून निघालेला आहे. म्हणजे मी सांगतो की बाळ एका दिवसात गर्भात वाढत नाहीये. त्यासाठी निसर्गानं दिलेला वेळ हा 9 महिने 9 दिवसांचा आहे. मग तो 9 महिने 9 दिवस दररोज त्या स्त्रीचं ऍक्टिव्ह राहणं, दररोज त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं, दररोज असणारा हॅपीनेस. म्हणून मी मगाशी सांगितलं की हॅपी, ऍक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टन्सी असणं खूप महत्वाचं आहे. आणि ही कुठेतरी मिस असल्यामुळे काही लोकांमध्ये आपल्याला ते परिणाम जाणवतात, काही लोकांमध्ये जाणवत नाही. तुम्ही फक्त पुस्तक घेऊन बसलात तर होणार नाहीये.
एखाद्या किंवा 2 दिवसांची कार्यशाळा केली होणार नाहीये, कारण बाळ एका दिवसात वाढत नाहीये. सो हा जो काही फरक आहे हा लोकांच्या आता कुठेतरी लक्षात यायला लागलाय. याच्या विरोधात मी सांगेन, आज आपल्याकडेच पाहिलं तर तुम्ही GSE मॉम आहात, 35,000 प्लस डिलिव्हरीज आतापर्यंत झालेल्या आहेत, ज्या मातांनी या 9 महिन्यांमध्ये ही प्रोसेस फॉलो केली. मला सांगायला अभिमान वाटतं की 43 बाळं त्यामधली आज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत. सर्वसाधारण 3 ते 4 महिन्याच्या एजमध्ये बोलणारी हजारो बालकं आपल्याला जी इन्स्टावरती आपल्या पाहायला मिळतात. मग ही एवढी हजारो बालकं अशी वेगळी आपल्याला बघायला मिळतात. 43 बाळं जी 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेली आपल्याला बघायला मिळतात. मग हे काय सांगतात की तुम्ही जर ही प्रोसेस प्रॉपर वेने फॉलो कराल तर निश्चितच उत्कृष्ट काही तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. ती प्रोसेस तुम्ही कशी फॉलो करताय याच्यावरती हे डिपेंड आहे. नक्कीच. आणि जसं GSEचं जे ऍप्लिकेशन आहे गर्भसंस्कार चॅलेंजचं, याच्यामध्ये अफर्मेशन म्हणून पण एक सेगमेंट असा आहे जो मला सुद्धा खूप आवडला. तर याबद्दल काय सांगाल? कारण ही गोष्ट तशी नवीन आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर रिझल्ट पण आहे. तर याबद्दल तुमचं मत असं काय म्हणलं आहे? जातं की व्हॉट एव्हर यू राईट यू इन्व्हाइट. राईट. तुम्ही जे लिहिता ते तुम्ही इन्व्हाइट करता. आता लिहिता का? तर लिहित असताना आपण डोळ्यांचा वापर करतो, आपण कायनेस्थेटिक आपले जे काही सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्याचा वापर करतो, आणि जे विशिष्ट पद्धतीनं म्हणजे वेळेवरती लिहिणं. तर मोस्टली आपला फोकस, तुम्ही कुठे फोकस करता, म्हणजे वेर यू फोकस थिंग्स स्टार्ट ग्रोईंग. म्हणजे तुम्ही जिकडे फोकस करता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या वाढायला लागतात. ॲफर्मेशन्स म्हणजे काय? तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी जाणीवपूर्वक लक्षपूर्वक वारंवार रिपीट करताय. सो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आतमध्ये भरायला लागता त्यावेळेला निगेटिव्ह गोष्टींसाठी जागाच उरत नाही. बरोबर. जसा हा कॉफीचा मग आहे, या कॉफीच्या मगमध्ये आता हवा भरलेली आहे. ज्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भराल त्यावेळेला हवा आपोआप बाहेर गेलेली असेल, त्याला हवा येण्यासाठी जागाच मिळणार नाही. सो मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टींचं आपण रेपिटेशन्स करतो तेव्हा काही निगेटिव्हिटीज आपल्यातून दूर जातात. ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी सायन्स त्याच्या पाठीमागं वर्क करतं. आता फ्रिक्वेन्सी सायन्स काय? तर जे काही ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा लो फ्रिक्वेन्सीजला येतात त्यावेळेला अनेक गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितली जाते, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली असं एक आपण गोष्ट ऐकतो. सो भिंत चालवली का? तर मी म्हणतो हो चालवली. कशी चालवली? तर सायन्स आपल्याला असं सांगतं की दगड जर जी भिंत आहे ती दगडाने बनलेली आहे, तर त्या दगडामध्ये सुद्धा काय तर प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांची स्वतःची काही फ्रिक्वेन्सीज आहेत. सो तुम्ही जेव्हा स्वतःच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज त्या फ्रिक्वेन्सीजला घेऊन जाता त्यावेळेला तुम्ही काही गोष्टींना आज्ञा देऊ शकता किंवा त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता. सो ॲफर्मेशन्समध्ये सुद्धा अशाच काही प्रकारे या फ्रिक्वेन्सी सायन्सचा इस्तेमाल होतो, वापर होतो, आणि त्यामुळे ज्या गोष्टी आपण लिहायला लागतो त्या गोष्टी आपल्याला तशा जाणवायला लागतात, तसे परिवर्तन स्वतःमध्ये जाणवायला लागतात. आणि ॲटोमॅटिकली म्हणजे याच्यामध्ये म्हटलं जातं नाही, तुम्ही जर लाल कलरचा चष्मा घातला तर तुम्हाला जग लाल दिसायला लागतं. तुम्ही इथे पॉझिटिव्हिटीचा चष्मा घातला तर तुम्हाला चारी बाजूला फक्त पॉझिटिव्हिटीज दिसायला लागतात आणि ॲटोमॅटिकली तुमच्या लाईफमधला एक सुंदर प्रवास तिथे सुरुवात होतो. सो याच गोष्टीचा प्रेग्नन्सीमध्ये आम्ही खूप चांगला वापर केलेला आहे. प्रेग्नन्सीमध्ये नेमकं काय होतं? प्रेग्नन्सीमध्ये नेमकी असते ती भीती. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटीज नाही आहेत त्यावेळेला निश्चितच निगेटिव्हिटींचं अस्तित्व असतं. मग मिसकॅरेज होईल का? मी हे करू का? मी हे खाल्लं तर काय होईल? प्रत्येक सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ कशी असेल एक्झॅक्टली. हा एक किंवा प्रश्न असतो. सोनोग्राफीला जात असताना अबाज महिला हा विचार करत नाही की आज मी सोनोग्राफीला चाललोय, माझ्या बाळाचा आता खूप छान 5वा महिना आहे, खूप छान शारीरिक डेव्हलपमेंट झालेलं असेल, बाळाची ग्रोथ खूप छान झालेली असेल, याचा विचार करणार नाहीयेत, पण निगेटिव्हिटीचा Negative विचार होतो, केला हा. जातो अरे की मग बापरे, चुकून सगळं. ते हा. हार्टला तर प्रॉब्लेम नसेल ना, हा. लेग तर बरोबर असेल बरोबर, ना, बरोबर. आईज तर बरोबर असतील ना, हा. काही प्रॉब्लेम. सो तुम्ही प्रॉब्लेमचा विचार केला तर पॉसिबिलिटीज वाढतात, तुम्ही पॉसिबिलिटीजचा वापर केला तर अपॉर्च्युनिटीज वाढतात. बरोबर. राईट. मग अशा प्रकारे अफर्मेशन्स एक्झॅक्टली. आणि अफर्मेशनचं अनेक उदाहरणं आपण पाहतोय. सो ज्या ज्या गोष्टी फोकस केल्या त्या गोष्टी अनेक लोकांनी मिळवलेल्या आहेत. अगदी क्रोमोझोनल इश्यूजमध्ये सुद्धा व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन्स, Yes. ट्रान्स यांचा चांगला इम्पॅक्ट झाल्याचे काही रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. सो ओव्हरऑल अनेक म्हणजे ट्रान्सच्या माध्यमातून असो,
अफर्मेशनच्या माध्यमातून असो, या स्त्रीला जे मी मगाशी एन्व्हायरमेंट म्हटलो, ते एन्व्हायरमेंट देण्याचा प्रयत्न GSC मध्ये केला. बरोबर, राईट. तर या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, प्रत्येक दिवशी वेगळी ऍक्टिव्हिटी आहे. पण त्राटक एक गोष्ट अशी आहे की आपल्याला संस्कृतीने दिली आहे, पण या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये तुम्ही अगदी नव्यानं आम्हाला ओळख करून दिली आणि त्याचा बाळावरती होणारा परिणाम पण तुम्ही सांगितलात. तर तो थोडासा काय सांगाल? सेन्सरी ऑर्गन्स, 5 सेन्सरी ऑर्गन्स हे काय आहेत तर इनपुट डिव्हाइसेस आहेत. कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ज्ञान घेण्याची इंद्रिये आहेत त्या माध्यमातून. कारण जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन येत नाही, ते ज्ञानेंद्रिय घेऊन येतं आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जन्माला आल्यानंतर जगातलं ज्ञान घ्यायला सुरुवात करतं. सो आता मुळात ज्ञान घेण्याची जी कपॅसिटी, आपण त्याला ग्रास्पिंग कपॅसिटी म्हणतो. सो ज्ञान घेणारं हे इंद्रिय आणि त्याची कपॅसिटीच जर का कमी असेल तर लिमिटेड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याची जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच ते इन्फॉर्मेशन घेणार आहे, तेवढाच तो त्याला डाटा घेता येणार आहे. सो ती ग्रास्पिंग कपॅसिटी ही ज्ञानेंद्रियांवरती डिपेंड राहते. बरोबर. आणि मग ते ज्ञानेंद्रिय जेव्हा बनत असतात, प्रोसेसमध्ये बनतात, ते डिलिव्हरी नंतर कुठे बनवले जात नाहीत, तर आईच्या त्या गर्भातच बनत असतात. मग ते बनत असताना त्यासाठी जर का आई आपला वेळ देते आहे, उदाहरणार्थ त्राटक, तर त्राटकांमध्ये डोळ्यांचा वापर केला जातो. सो गेजिंग हा प्रकार त्याच्यामध्ये असतो. तुम्ही कॅन्डलच्या फ्लेमला गेज करताय, चंद्राला गेज करताय, पहाटेच्या कोळ्या त्या जेव्हा सूर्य जस्ट उगवतो त्या उगवत्या सूर्याकडे तुम्ही त्राटक करताय, किंवा काही बिंदूंकडे किंवा चक्र असतात त्यांच्याकडे काही त्राटक करताय. सो तेव्हा तुम्ही गेज करायला लागता. त्या गेजिंग सोबत डोळे जेव्हा स्थिर होतात, मनातले विचार सुद्धा स्थिर व्हायला लागतात आणि पर्पजफुली आपण काही भावना मनामध्ये निर्माण करतो, तर त्याचा उत्कृष्ट परिणाम या गेजिंगचा डोळ्यांच्या हेल्थवरती होतो, ॲज वेल ॲज तुमच्या इंटरनल त्या कपॅसिटीजवरती होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून मग आपल्याला त्या आईची स्टॅबिलिटी वाढलेली बघायला मिळते. आता आतापर्यंत आईने सांगितले की सर मी त्राटक करायला लागलो आणि त्राटक केल्यामुळे माझ्या डोळ्यांचा नंबर गेला. आता नंबर का गेला, तर तुमच्या ज्या मसल्स आहेत आईच्या, त्या मसल्सचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली, तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात केली, आयबॉल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये. सो आयबॉल ऍक्टिव्हिटी आणि त्राटक या दोघांमुळे स्ट्रेंथनिंग तुमच्या डोळ्यांना मिळाले, डोळ्यांच्या मसल्सना मिळाले. आणि ॲटोमॅटिकली आई जेव्हा त्राटक करते तेव्हा तिचं स्टॅबिलिटी वाढते, तिचा फोकस वाढतो आणि आईचा वाढला की आईसोबत प्लॅसेंटाशी जोडल्या गेलेल्या त्या बाळाचा वाढतो. आणि त्या पद्धतीने त्या बाळामध्ये काही चेंजेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. सो जस्ट जन्माला आलेली बाळं सुद्धा एवढ्या छान पद्धतीने ऑब्झर्व करताना आपण पाहतोय. अशा अनेक लोकांनी व्हिडिओ शेअर केले की ते लगेच ग्रास्प करतंय, ते लगेच अंडरस्टँड करतंय, ते खूप छान आय कॉन्टॅक्ट करतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी या त्राटकाचा त्याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. आणखीन एक सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही व्हिज्युअलायझेशन सुद्धा म्हटलं की व्हिज्युअलायझेशनने सुद्धा खूप सारे इम्पॅक्ट आपण बघितलेले आहेत. तर याबद्दल काय सांगाल आणि ही प्रोसेस कशी असते? व्हिज्युअलायझेशन खरं तर स्वतःशी कनेक्ट करता आलं पाहिजे. बरोबर. कारण आपण या धावपळीच्या युगामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासांचा एक दिवस मिळालेला आहे, पण या एका दिवसातले 5 मिनिटं आपण स्वतःला देत नाहीये. सो इथे स्वतःशी मुलाखत केली पाहिजे. डोळे बंद करून जेव्हा ही गर्भवती स्त्री विशेषतः बसते, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत स्वतःला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आपला एक एक अवयव आपल्याला फोकस करता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये प्लासेंटामध्ये वाढणारं ते बाळ व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आता ते मेंटल स्क्रीनवरती, म्हणजे जसं आपण मूवी पाहायला जातो थिएटरमध्ये, अगदी तसंच त्या मेंटल स्क्रीनवरती जेव्हा आई स्वतःच्या युट्रसमध्ये वाढणाऱ्या बाळाला पाहिल, त्या बाळाचं एक एक अंग डेव्हलप होताना पाहते, त्या क्वालिटीज पाहते. कारण मी इथे नेहमी सांगतो की शरीरामध्ये बनत असणारं बाळ कोणी बाहेरून येऊन बनवत नाहीये. ती आईचं स्वतःचं शरीर त्या स्वतःच्या शरीरामध्ये बाळाच्या शरीराला बनवते. मग हे बाळाचं शरीर बनत असताना आईनं जर का स्वतःशी कनेक्ट केला तरी ते सबकॉन्शियस माइंड खूप मॅटर करतं. कारण सबकॉन्शियस माइंड हे त्या कुंभारासारखं काम करतंय. कुंभार जसा भांड्याला आकार देतोय, पण त्या कुंभाराला मी जशी डिझाईन सांगेन, जसं चित्र देईन,
जशा साईजेस देईन त्याच साईजचं त्याच पिक्चर प्रमाणे कुंभार भांडं बनवणार आहे. अगदी तसंच सबकॉन्शियस माइंडला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून वारंवार जर का एक ठराविक गोष्टी सांगत गेलो, त्या गोष्टी आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये पिक्चर फॉर्ममध्ये बघत गेलो, तर त्याचा युट्रसमध्ये चांगला परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इथे व्हिज्युअलायझेशनचं काही मी केस स्टडीज सांगेन. चारू मॅडमबद्दल मी नेहमीच सांगत आलोय. चंदीगडमधून जॉईन झालेले या चारू मॅडम 5व्या महिन्याच्या ॲनॉमली स्कॅनिंगमध्ये त्यांना बाळाच्या ब्रेनमध्ये काही फ्लुइड्स आढळले, स्वेलिंग आढळलं. 7 ऑक्टोबर 2022ला पहिलं ॲनॉमली स्कॅनिंग झालं. लकीली ते 18व्या वीकमध्ये चालतं, त्यामुळे त्यांच्याकडे अजून वेळ होता. सो 7 ऑक्टोबरला केलं. पहिलं बाळ होतं, 10 वर्षानंतरचं हे कन्सिव्ह केलेलं होतं. आणि आई गिव्हअप करायला तयार नव्हती. आईला वाटलं की कदाचित काहीतरी लॅबोरेटरीमध्ये गडबड झाली असेल, चेकिंगमध्ये रिपोर्ट्समध्ये गडबड झाली असेल. आईचा विश्वास बसत नव्हता. 8 ऑक्टोबर 2022ला वापस रिटेस्ट केलं गेलं आणि रिटेस्ट केल्यानंतर सुद्धा रिझल्ट सेम आले. आता काय करायचं? आई खूप घाबरली. आई डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आईने सांगितलं की सर असं प्रॉब्लेम आहे आणि आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अप. मला गिव्ह अप नाही करायचं, मला हवं आहे बाळ. आईला सांगितले की त्यांना सांगितले की चारू मॅडम आपण मेडिकल जे रिपोर्ट्स आहेत ते डिनाय करू शकत नाही, बट देर इज अ वन पॉसिबिलिटी. मग ती पॉसिबिलिटी काय? आईने सांगितली मला सांगा, मी करायला तयार आहे. तर आईला पुढचे 20 दिवस, कारण अबॉर्ट करायचंच तर ती डिसिजन घेण्यासाठी काही दिवसांचा अवधी त्यांच्याकडे होता, त्यामुळे ती डिसिजन घेता आली. आईला व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस उत्कृष्ट पद्धतीने समजवली की तुम्ही कसं व्हिज्युअलाइज केलं पाहिजे, त्या बाळाचा ब्रेन कसा व्हिज्युअलाइज करायचा, बाळाचे ते प्रॉब्लेम्स निघून चाललेले आहेत, बाळाचा ब्रेन अगदी व्यवस्थितपणे ग्रो होतोय, हे सगळं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. मग त्या आईला ते व्हिज्युअलायझेशन बद्दलची माहिती दिली. ट्रान्स आणि अफर्मेशन या 3च गोष्टी त्यांना करायला लावल्या. 20 दिवस रिगरसली आईनं फॉलो केलं. 21वा दिवस उजडला. ठरल्याप्रमाणे टेस्ट करायची आणि जे रिझल्ट्स येतील त्यानुसार डिसिजन घ्यायचं असं डिस्कस झालेलं होतं. 21व्या दिवशी चारू मॅडम वापस रिटेस्टला गेल्या. रिटेस्ट झाली, रिपोर्ट्स आले आणि रिपोर्ट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल होते. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज 3.5 पावणे 4 वर्षांचे ते बाळ बनलेलं आहे. सो कसलाही प्रॉब्लेम त्या मुलगीला राहिलेला नाही आहे. ॲब्सोल्युटली फाईन आहे. याच पद्धतीनं नाशिकमधलं एक डॉक्टर कपल आहे. सो बिंग अ मेडिको 7व्या महिन्यात जेव्हा ॲनॉमली स्कॅनिंग केलं, 7व्या महिन्यात त्या बाळाच्या हृदयामध्ये होल सापडलं. आता या कंडिशनला बिंग अ मेडिको अनेक गोष्टी माहिती असल्यामुळे ते खूप पॅनिक झाले. काहीही करता येणार नव्हतं. पर्याय होता एकच, GSC जॉईन केलंय, माने सरांना विचारा. आईनं विचारलं, डिस्कस केलं. सेम गोष्टी आईला सांगितल्या की आता पॅनिक झालात तर प्रॉब्लेम्स वाढतील, पण इथे कणखर राहिलात. मी नेहमी आईला सांगतोय की तुला कणखर बनायचंय. आई जर का पॉझिटिव्ह राहिली, कणखर राहिली आणि ती पॉझिटिव्ह विचार करत राहिली, ही व्हिज्युअलाइज करत राहिली, तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. डिलिव्हरी झाली, त्यांनीही बाळाला डिलिव्हरीनंतर चेक केलं आणि असं लक्षात आलं की आता बाळाच्या हृदयामध्ये कोणतंही होल राहिलेलं नाही. सो थोडक्यात मला या प्रोसेसमध्ये एवढंच सांगायचं आहे की आपली बॉडी स्वतःला हील करते. तुम्ही रात्री झोपलेलं असताना सुद्धा पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत आतमधली सगळी सिस्टीम चालू आहे, रक्ताभिषण चालू आहे, नवीन सेल्स निर्माण होत आहेत. तर हे निर्माण कोण करतंय? तर तुमचा कुंभार हा सबकॉन्शियस माइंड करतोय. आणि त्या सबकॉन्शियस माइंडला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून ही पिक्चर्स आपण दाखवली गेली तर त्याचा उत्कृष्ट परिणाम त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती किंवा स्वतःवरती सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आज जग द सिक्रेट, मॅजिक, रॉन्डा बर्न यांना फॉलो करतं. मला वाटतं की या गोष्टी फक्त बोलण्या इतपत नाही आहेत, तर जर वापरल्या तर अशा अनेक रिझल्ट्स मी पाहिलेले आहेत, अनेक लोकांनी आम्हाला शेअर केलेले आहेत. क्लबफूट सारखा एक डिफेक्ट बाळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. स्कॅनिंगमध्ये बरेचदा ते सापडतं, बाळाचे पाय असे बेंड झालेले असतात. सो अशी एक केस आमच्याकडे आलेली आणि ती केस सुद्धा या पद्धतीने आई जेव्हा पॉझिटिव्ह राहते, व्हिज्युअलाइज करत राहते, डिलिव्हरीनंतर पाहिलं तर त्या बाळाचे क्लबफूटचा असणारा तो इश्यू 99% रिझॉल्व्ह झालेला होता. कोणताही प्रॉब्लेम राहिलेला नव्हता. सो असे अनेक इश्यूज, अनेक असे काही केस स्टडीज मला आत्तापर्यंत या गेल्या 6 वर्षामध्ये बघायला मिळाल्या आणि खूप चांगला परिणाम त्याचा होतो. त्यामुळे मला प्रत्येक त्या पती पत्नींना रिकमेंड करायचं वाटतं की तुम्ही या गोष्टी फॉलो करा. प्रेग्नन्सीमध्ये फक्त पळायचं नाही आहे. जॉब आणि धावपळ या सगळ्या गोष्टींमध्ये फ्रस्ट्रेटेड तुम्ही असाल तर फक्त बाळाला जन्माला घालत नाही आहेत. बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही आनंदित नाही तर खरं तर सफर होणार आहात. सो थांबा. थोडासा वेळ, जो निसर्गाने दिलेला वेळ आहे तो
त्या बाळासाठी द्या. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुम्ही क्लिअर केलेली आहे. जिजाऊचं बाळकडूमध्ये काय काय गोष्टी आहेत ज्या गर्भसंस्कारमध्ये 9 महिने एका महिलेनं करणं गरजेचं आहे, एका आईनं करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये म्युझिक थेरपी सुद्धा आहे. आपण म्युझिक थेरपी काही आजारांमध्ये नक्कीच वर्क केलेली बघितली. बरोबर. आजारांमध्ये खूप वर्क करते म्युझिक थेरपी. किंवा आपला मूड जरी खराब असेल आणि आपण छान म्युझिक ऐकलं, आपल्या आवडीचं गाणं ऐकलं, तरी सुद्धा आपला मूड छान होतो. पण या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये म्युझिकचं महत्त्व काय आहे आणि कसं आहे? म्युझिक म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. सायंटिफिकली म्युझिक म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. एखादी तार छिडली जाते आणि त्याच्यातून ते तरंग निघतात. आता या फ्रिक्वेन्सीज ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीची मॅच होत असतात किंवा या फ्रिक्वेन्सी आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना अप किंवा डाऊन करत असतात. आणि ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी जशा अप अँड डाऊन होतात तशी बॉडी त्याला रिॲक्ट करत असते किंवा रिस्पॉन्स करत असते. उदाहरणार्थ प्रेग्नन्सीमध्ये म्युझिक जेव्हा ऐकतात तर कोणते म्युझिक ऐकले पाहिजेत. बरेचदा लोक म्युझिकच्या नावाखाली गाणी ऐकत असतात. गाणी प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं उचित आहे का तर नाही. का नाहीये? कारण गाण्यांमध्ये शब्द आहेत आणि शब्दांप्रमाणे भावना निर्माण होत आहेत आणि जशा भावना असतील तशाच ऍक्शन्स किंवा तशीच बॉडी रिस्पॉन्स करते. आणि त्यामुळे लो फ्रिक्वेन्सी म्युझिक ऐकणं गरजेचं आहे. आता लो फ्रिक्वेन्सीज का तर त्याचं कारण असं आहे की मेडिटेशन करून ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजना लो करता येतं. सो एक मार्ग आहे ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करण्यासाठी, तो म्हणजे मेडिटेशन. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे चॅन्टिंग. आता चॅन्टिंग मध्ये सुद्धा काय होतंय, आता चॅन्टिंग म्हटलं की आम्ही मोस्टली चॅन्टिंग सजेस्ट करत नाही, कारण ओम सहजासहजी म्हटलं जातं. म्हणजे ओम मी प्रमोट करतोय का किंवा एका जाती धर्मालाच मी प्रमोट करतोय का तर मी करत नाही. त्यामुळे जीएससी मध्ये कोणत्याही धार्मिक विधी घेतल्या जात नाहीत. सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज आपण करून घेतो. सो चॅन्टिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जेव्हा काही चॅन्ट करता तर ते तरंग निघतात आणि तरंगांमुळे तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस होतात. सो मुळात बरेचदा आपण चॅन्टिंग करत नाही आणि मेडिटेशन केलंच तर त्या डीप लेवलला स्वतःला हरवून त्या अवस्थेमध्ये फारसे लोक जात नाहीत किंवा पोहोचता येत नाही. मग सोपा मार्ग काय तर सोपा मार्ग आहे म्युझिक. कसा तर जेव्हा आपण म्युझिक ऐकतो, सपोज आपण एका हॉलमध्ये आणि तिथे आपण लो फ्रिक्वेन्सीचं सितार संतूर असं सायलेंट म्युझिक ऐकतोय, 10 मिनिटानंतर काय परिणाम होतो तर पूर्ण हॉल असा शांत झालेला बघायला मिळतो. लोकांच्या हातापायांच्या हालचाली थांबतात, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स पसरतो. आणि त्याच हॉलमध्ये सपोज लोक बसलेले आहेत आणि त्या हॉलमध्ये आपण डीजे लावलेलं असेल तर काय होतं, डीजे लावलं तर किओस होतो, लोक उठून डान्स करायला लागतील. अगदी उठून नाही डान्स केला तरी हातापायांच्या हालचाली तरी करायला लागतील. सो इथे नेमकं झालं काय, जेव्हा मी लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक प्ले केलेलं होतं त्यावेळेला त्या लो फ्रिक्वेन्सीचे म्युझिक कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोहोचले, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस झाल्या त्यावेळेला हातापायांच्या हालचाली थांबल्या. म्हणजेच ती आई, तो व्यक्ती पीस अँड स्टॅबिलिटीकडे गेला. हाय फ्रिक्वेन्सीवालं म्युझिक जेव्हा प्ले केलं तेव्हा काय झालं, त्या हाय फ्रिक्वेन्सीज कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोहोचल्या, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या. जेव्हा ब्रेनच्या हाय झाल्या त्यावेळेला पीस आणि स्टॅबिलिटी गेली. म्हणजेच काय, ब्रेन फ्रिक्वेन्सी सायन्स असं सांगतं की लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी हायर द पीस अँड स्टॅबिलिटी, हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी लोअर द पीस अँड स्टॅबिलिटी. आता मग हे म्युझिक ती लो फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी कसा आणि काय परिणाम करतं. सो आई जर का या 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये लो ब्रेन फ्रिक्वेन्सीमुळे पीस आणि स्टॅबिलिटी एक्सपिरियन्स करत राहिली तर बाळ सुद्धा जन्मानंतर पीसफुल स्टेबल असलेलं बघायला मिळतं. आणि आई जर का हायपर ऍक्टिव्ह बनून राहिलेली असेल तर बाळ ADHD सारख्या आजारांनी प्रॉब्लेम युक्त असलेलं बघायला मिळतं. ते हायपर ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. सो हा बाळावरती झालेला परिणाम असतो. सो आईचं पीस आणि स्टॅबिलिटी बाळाच्या पीस आणि स्टॅबिलिटीवरती इम्पॅक्ट करतं. दिस इज वन. सेकंड थिंग ते म्हणजे कान, सेन्सरी ऑर्गन आहे, म्हणजे इनपुट डिव्हाइस आहे. सो त्याचं ऐकण्याच्या कपॅसिटीज वाढतात. आई जेव्हा दररोज शांतपणे ते म्युझिक लक्षपूर्वक ऐकते, ते एक एक तार छिडते आणि त्याच्यातून निघणारे तरंग अनुभव करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच थोडक्यात फक्त कानात हेडफोन लावलेत आणि ती काहीतरी धुणी भांडी करते तर त्याचा उपयोग नाहीये, त्या म्युझिकचा काहीही उपयोग नाहीये. तर म्युझिक सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने ऐकलं पाहिजे आणि ती प्रॉपर जर फील करत ऐकते तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या सेन्सरी ऑर्गनवरती होतो, ज्याच्यामुळे ग्रास्पिंग कपॅसिटीज वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात. सो या पद्धतीने हे म्युझिक जर का आई दररोज किमान 20 ते 30 मिनिटे ऐकेल आणि सातत्यानं 9 महिन्यांपर्यंत ऐकत राहील तर पॉसिबिलिटी एक वाढते की बाळ
जन्मानंतर एकदम काम, कूल, स्टेबल, पीसफुल असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. माझ्याकडे एक केस स्टडी याच्यावरती शेअर करता येईल. एक मॅडम होत्या, हे कपल खरं तर जगभर फिरत असतं बिझनेससाठी आणि त्यामुळे त्या पती पत्नींनी 10 वर्ष प्रेग्नन्सी डिले केली. आता प्रेग्नन्सी डिले करण्याचं कारण काय होतं? कारण की बाळ आलं म्हणजे जबाबदारी वाढली. बाळ आलं की आपण जे काही विदेश दौऱ्यांवरती फिरत असतो ते फिरता येणार नाही आणि मग आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येतील आणि म्हणून त्या एका कारणासाठी प्रेग्नन्सी अवॉइड केलेली होती. बट फायनली जसजसं एज वाढत होतं, आईला कुठेतरी वाटत होतं की मातृत्व अनुभवलं पाहिजे, निर्णय घ्यायचा होता. इन बिटवीन त्यांनी ती माझी कार्यशाळा अनुभवली आणि कार्यशाळा अनुभवल्यानंतर मग मात्र निर्णय केला की आपल्याला बाळाला जन्माला घालायचं आहे. कारण तिचे अनेक प्रश्न तिथे सॉल्व्ह झालते की माझं कदाचित बाळ असं मिळेल आणि आता आपण डिसिजन घ्यायला हरकत नाही. डिसिजन घेतला. 9 महिने आईनं GSCचं सगळ्या ॲक्टिव्हिटीज फॉलो केल्या. बाळ जन्माला आलं, मुलगी झाली, निहेरा तिचं नाव. आई आज जेव्हा ऑनलाईन शेअरिंगला आली त्यावेळेला आईने शेअर केलं की सर थँक्यू सो मच. कारण की निहिरा एवढी काम कूल आहे की आज 20 महिन्यांच्या एजपर्यंत तिला आम्ही 45 फ्लाईट, 19 देश, 3 कॉन्टिनेंट घेऊन फिरलोय. कसलाही त्रास नाहीये. शी इज सो कूल. ती खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. कसलाही त्रास नाहीये. सो दिस इज द इम्पॅक्ट. नॉर्मली आपण जेव्हा आजूबाजूला आपण पाहत असतो, प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइटेड असणारं कपल डिलिव्हरी नंतर फ्रस्ट्रेटेड असलेलं बघायला मिळतं. बाळं क्रँकी असतात. जन्मानंतर आई वडिलांना फ्रस्ट्रेट, सळो की पळो करून सोडतात. सो हा जन्मानंतरचा जो इम्पॅक्ट आहे ना, तो जन्माआधीच्या या 9 महिन्यांवरती डिपेंडंट असतो आणि त्याचसाठी गर्भसंस्कार केले पाहिजेत. त्याचसाठी निसर्गानं दिलेले हे 9 महिने त्या बाळासाठी इन्व्हेस्ट केले पाहिजेत. ते तुमचे नाहीये, त्या बाळाचे. बरोबर. आणि आता इतकं सगळं तुम्ही सर सांगताय आणि याच्यामध्ये आईनं खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा 9 महिने आईच सगळ्या गोष्टी करतेय. पण याच्यामध्ये बाबाचा रोल कुठे आहे? थोडंसं याबद्दल काय सांगाल? बाबाचे 2 रोल आहेत. एक तर डायरेक्ट रोल आहे आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट रोल कोणता? तर हेल्दी बीज देण्याचा रोल, जो पित्याकडून बीज जातो. सो हेल्दी बीज देण्याचा डायरेक्ट रोल आहे आणि इनडायरेक्ट रोल तो म्हणजे वातावरण देण्याचा. कारण गर्भवती स्त्री तिला मिळत असणाऱ्या बाहेरच्या वातावरणाप्रमाणे तिच्या आतमधलं वातावरण बदलत असतं. सो पती पत्नीमध्ये काही वेळेला भांडणं होत असतात, तणाव निर्माण होत असतो. पण तिच्यामध्ये ज्या वेळेला तणाव निर्माण होतो त्यावेळेला बरेचदा कॉर्टिसोल नावाचं हार्मोन सिक्रेट होतं आणि त्याचा परिणाम असं होतं की मग खुरटी बाळं होतात, किंबहुना रक्तप्रवाह जो काही नाळेच्या माध्यमातून बाळापर्यंत जात असतो तो थांबला जातो आणि तो थांबला की बाळाची वाढ थांबते आणि मग अशामध्ये अबॉर्शन्स किंवा मग काही अपंगत्व प्रॉब्लेम सुद्धा आढळतात. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्ही निगेटिव्ह वातावरण दिलं तर त्याचा खूप वाईट परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि जर पॉझिटिव्ह वातावरण त्या आईला दिलं तर त्याचा बाळावरती खूप चांगला परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सो पतीचा हा दुसरा महत्त्वाचा रोल आहे. नॉर्मली आपल्या संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत भारतामध्ये स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जात होता किंवा सासू सासऱ्यांकडून छळ होणं, त्रास होणं, टॉन्टिंग होणं किंवा आणखीन काही गोष्टी केल्या जात होत्या. सो मला वाटतं की पतीलाही या गोष्टींचा अवेअरनेस नाहीये की नेमकं वातावरण द्यायचं म्हणजे काय. फक्त फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स आणले, हॉस्पिटलला घेऊन गेलं म्हणजे पतीचा रोल संपला नाहीये. खरं तर हेल्दी चांगलं वातावरण दिलं तर ते बाळ चांगलं बनणार आहे. जे सासू सासरे ऐकत असतील त्यांना मी नेहमी सांगत असतो की तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल तर पहिल्यांदा तुमच्या घरात आलेली ही स्त्री तुम्हाला जपावी लागेल. तिला खूप चांगलं आनंदी वातावरण द्यावं लागेल आणि तुम्ही जेव्हा तिला आनंदित वातावरण द्याल ऑटोमॅटिकली तुमचा येणारा वंशाचा दिवा निश्चितच तुमच्या घराचं नाव उज्ज्वल करू शकेल. आणि म्हणून ते आनंदित वातावरण प्रत्येक व्यक्तीनं त्या गर्भवती स्त्रीला दिलं पाहिजे. हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की प्रेग्नन्सी आजार नाहीये, पण प्रेग्नन्सीमध्ये निश्चित ती आजारी असल्यासारखी वागू शकते. तिच्यामध्ये होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे, मूड स्विंग्समुळे राग, चिडचिड, इरिटेशन्स काही गोष्टी होऊ शकतात. तर ते कुठेतरी समजून घेऊन तिला हॅपीनेस देण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला गेला पाहिजे आणि तो जर प्रयत्न केला, ते वातावरण जर का चांगलं दिलं तर मला वाटतं की यस, घराघरामधलं येणारं बाळ उत्कृष्टच जन्म घेईल हा माझा विश्वास आहे. नक्कीच. आणि हा बाबाचा रोल खरंच खूप मोठा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता जेव्हा गर्भसंस्कार आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये असं असतं की
खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. बरोबर. खास कर युट्यूब, आता ज्या थ्रू आपण सगळ्यांपर्यंत आता पोहोचणार आहोत. द हेल्दी शो युट्यूब चॅनलवरून आता आपला हा छान कॉन्टेंट सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पण याच प्लॅटफॉर्मवर असे खूप सारे व्हिडिओज आहेत गर्भसंस्कारचे, किंवा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, म्हणजे बाळाची वाढ अशी होते, बाळ असं होईल, असे आपल्यापर्यंत मेसेज पोहोचतात. काही रील असतात, काही शॉर्ट्स असतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा हे मार्केटिंग आहे, याचा परिणाम कसा होतो गर्भावर किंवा आईच्या या 9 महिन्याच्या जर्नीवर? प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊन ट्रान्सफॉर्मेशन होईल याची शक्यता कमी असते. कारण कसं असतं, तुम्ही एकटे चाललात तर कितीही उत्कृष्ट पर्पजनं तुम्ही चालायला सुरुवात केलीत तरी रस्त्यामध्ये तुम्ही थकाल, थांबाल, अडथळे येतील, प्रलोभनं येतील, प्रॉब्लेम्स येतील आणि तुम्ही कदाचित रस्त्यांमध्ये थांबून जाल. पण तुम्ही जेव्हा ग्रुपनं प्रवास करायला चालू करता, एखाद्या टार्गेटच्या दिशेने प्रवासाला निघता, त्यावेळेला तो प्रवास तुम्हाला सहज आणि सोपा वाटतो. तिथले येणारे अडथळे, अडचणी, प्रॉब्लेम्स तुम्हाला खरं तर प्रॉब्लेम्स वाटतच नाहीत आणि तो प्रवास तुम्ही सेलिब्रेट करता. सो इथे जेव्हा एखाद्या म्हणजे जसं गर्भसंस्कारांबरोबर तुम्ही जोडले गेलात तर तिथं तो प्रवास खूप उत्कृष्ट होतो आणि तुम्ही सोबत राहून जेव्हा, जसं की आज GSCची कंप्लीट टीम, 6 डॉक्टर्स, अनेक लोक तुम्हाला कंटिन्युअसली एनकरेज करत असतात. सो तुम्हाला रस्त्यामध्ये या प्रवासामध्ये थांबू देत नाहीत, तुम्हाला दुःखी होऊ देत नाहीत, तुम्हाला स्ट्रेसमध्ये जाऊ देत नाहीत, तुम्हाला हॅपीनेस देण्याचं काम करतात. आणि तुम्हीच एकटे नसता तर तुमच्याबरोबर तुमच्याच ट्रायमेस्टरच्या तुमच्यासारख्याच वर्किंग असणाऱ्या इतर महिलासुद्धा जेव्हा विनर बनतायत, जेव्हा ते कंप्लीट टास्क करतायत, ते जेव्हा सेलिब्रेट करतायत, ते जेव्हा दररोजची ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करतायत, सो हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला सुद्धा ते मोटिवेशन येतं, करावंसं वाटतं. तुम्हाला आतमधून पिंच व्हायला लागते की जर ती आई तिच्या बाळासाठी करत असेल तर मग मी माझ्या बाळासाठी का नाही करू शकत. आणि मग तुम्ही ते सहजपणे त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. सो ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. कारण कार्यशाळेच्या माध्यमातून सुद्धा मी ऑलमोस्ट प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंटली सांगत असतो की हे सगळं केलं पाहिजे. बट किती लोक ते करू शकतात आणि करतात, तर मोस्टली तो आकडा मला वाटतं की 2 ते 3% कमी आहे. सो इन्फॉर्मेशन घेऊन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे नाही केलं तर हे प्रॉब्लेम्स होणार आहेत, तरी सुद्धा आपण ते करतो. म्हणजे करत नाही का तर आळस आपल्यावरती हावी होतो. आणि तो आळस जर का काढून टाकायचा असेल, ती कन्सिस्टन्सी आणायची असेल, ती पॉझिटिव्हिटी आणायची असेल, तर कुठल्या तरी म्हणजे ह्या प्रोसेस सोबत जोडलं गेलं पाहिजे, प्लॅटफॉर्म सोबत जोडलं गेलं पाहिजे आणि मग तिथला प्रवास तुमचा सुंदर होतो. आणि एन्व्हायरमेंट, कदाचित मी नेहमी सांगत असतो, जसं आत्ताच सांगितलं की पतीनं किंवा इनलॉजनं ती एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे, ही झाली आयडियल कंडिशन. देतीलच असं नाही, कारण घरातले सिच्युएशन्स वेगळे असू शकतात. सो नाही दिलं म्हणजे काय, मग आईनं गिवअप करायचं का, तर नाही. मी अशा वेळेला प्रत्येक आईला सांगत असतो की अशा वेळेला तुला हिरकणी बनावं लागेल. कारण हिरकणीनं जेव्हा रायगडाचा कडा उतरला, तिने नाही पाहिलं की माझ्या पाठीमागं पती आहे का, तिने नाही पाहिलं की माझ्या पाठीमागे सासू सासरे आहेत का, तिने फक्त स्वतःचं बाळ पाहिलं आणि येणाऱ्या त्या स्वतःच्या बाळासाठी ती अंधाऱ्या रात्रीत रायगडाचा कडा उतरून गेली. तसंच माझ्या GSC मॉमला, त्या प्रत्येक गर्भवती मातेला मी नेहमी हे सांगत असतो की सपोर्ट केला पाहिजे, ही आयडियल कंडिशन झाली. वातावरण मिळालं पाहिजे, ही आयडियल कंडिशन झाली. बट नाहीच मिळालंच तर तू हरायचं नाहीये, तो आतमधली ऊर्जा जागृत ठेवायची, हिरकणी बनायचं आणि या 9 महिन्याच्या प्रवासामध्ये असं काहीतरी उत्तुंग व्यक्तिमत्व घडवायचं, तो अट्ठास ठेवायचा. मला वाटतं की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी अट्टास ठेवला. गर्भात वाढणाऱ्या शिवाजी महाराजांना हजारदा गर्भात सांगितलं असेल की तुला यायचं आहे, तुला यायचं आहे, तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी यायचं आहे. आणि कदाचित त्याच अट्ठासापोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असेल. श्रीकृष्णांना सुद्धा कंसमामाच्या कारावासमध्ये असताना त्या आईला हजारदा आईनं गर्भात वाढणाऱ्या श्रीकृष्णांना सांगितलं असेल की तुला यायचं आहे, यायचं आहे, यायचं आहे. कशासाठी, तर कंस नावाचा हा जो काही दर्द आहे तो मिटवण्यासाठी यायचा. सो आईच्या ज्या ॲफर्मेशन्स आहेत, आई आतमधून काय विचार करते, आतमधली तिचं किती पॉझिटिव्हिटी किती आहे, तिची ऊर्जा किती आहे, ती ऊर्जा डायरेक्टली त्या बाळावरती परिणाम करत असते. सो म्हणून हे वातावरण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा GSC सोबत लोक जोडतात तेव्हा वातावरण देण्याचं काम, जसं फन विथ GSC आपण प्रत्येक संडेला घेत असतो, घरातलं लहान बाळ असो, सासू सासरे असो, पती असो किंवा अजून जे काही व्यक्ती घरातल्या असो, त्या प्रत्येकाला हा अवेअरनेस आम्ही देतो की येणारं बाळ त्या स्त्रीच्या गर्भात वाढतंय. येणारं बाळ तो वंशाचा दिवा जर का उत्कृष्ट हवाय ना, तर पहिल्यांदा ही उत्कृष्ट राहिली पाहिजे, तिला वातावरण चांगलं मिळालं पाहिजे.
आणि ते वातावरण जेव्हा तुम्ही द्याल त्यावेळेला निश्चितच प्रवास खूप सुंदर असेल. येणारं बाळ, इव्हन येणाऱ्या भारताचं भवितव्य खूप उत्कृष्ट असेल. नक्कीच. सर, मी स्वतः GSC मॉम आहे आणि या सगळ्या गोष्टी मी खूप छान एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. म्हणजे व्हिज्युअलायझेशन असेल, ट्रान्स म्युझिक असेल, खूप साऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत मला नव्याने कळाल्या, त्या मी शिकले आणि मला त्याचा रिझल्ट खूप छान बघायला मिळतोय. पण आता जेव्हा गर्भसंस्काराचा विषय येतो तेव्हा असं होतं की अरे कन्सीव्ह केल्यापासूनच ही जर्नी सुरू होते का? किंवा एखाद्या आईला 5व्या महिन्यामध्ये कळणार आहे या सगळ्या जर्नीबद्दल, 8व्या महिन्यात कळालेलं आहे किंवा असं आपण गर्भसंस्कार सुरू करू शकतो. मग 5व्या किंवा 8व्या महिन्यात हे गर्भसंस्कार सुरू केले तर कितपत इम्पॅक्ट जाणवतो किंवा ते योग्य आहे का? की सुरुवात कन्सीव्ह झालंय जेव्हा आपल्याला कळतंय तेव्हापासूनच हा गर्भसंस्कार सुरू करायला नाही, हवा? खूप चांगला प्रश्न आहे. कारण कार्यशाळेमध्ये मला हे प्रश्न विचारले जातात. कार्यशाळा अटेंड करायला येणारे जे कपल्स असतात, मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग मधले काही कपल्स असतात. फर्स्ट जस्ट मंथ सुरू झालेलं आहे, आत्ताच न्यूज मिळालेले असे काही कपल्स असतात. आणि मोस्टली बऱ्याचदा जे कपल्स असतात, कोणाचा 4था महिना सुरू आहे, कोणाचा 5वा सुरू आहे आणि अगदी 8वा 9वा महिना असणारे सुद्धा लोक इथे मला बघायला मिळतात. आणि मग ज्यांचं अगदी वेळ कमी राहिलेला आहे ते कुठेतरी पॅनिक झालेले मला म्हणजे फील होतं. मला आधी का नाही कळालं मला असं आधी का नाही फील समजलं. नक्कीच कारण होतं. एवढं सगळं हे एक्सप्लेन केल्यानंतर त्यांच्या मनामधली एकच हे असते की यार मैंने तो मिस किया. माझंही असंच आहे की पहिलं अबॉर्शन झालं त्यावेळी मला आधी का नाही कळालं. जर आधी कळालं असतं तर माझं पहिलं हे असं झालं नसतं. एक्झॅक्टली. असा फील कोणालाही येऊ शकतो. सो ती एक बॅड फिलिंग किंवा रिग्रेट अनेक लोकांना येतं. इव्हन आता पॉडकास्ट ऐकत असताना काही लोकांना जर हे ट्रिगर झालं असेल की खरंच गर्भसंस्कार करणं महत्वाचं आहे, तर त्यांनाही वाटत असेल की यार मी हे आधीच मला पॉडकास्ट मिळायला पाहिजे होता किंवा मी आधीच करायला पाहिजे होतं. सो अशा प्रत्येक कपलला माझं एक सांगणं असतं की येस, तुम्ही मिस केलं का, तर डेफिनेटली मिस केलं, बट टिल यू हॅव चान्स. कसा, तर एक गोष्ट मी सांगतो की जोपर्यंत ती नाळ जोडलेलं आहे ना, तोपर्यंत ते बाळ तुमच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि जोपर्यंत तुमच्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत निश्चित काही परिवर्तन तुम्हाला करता येणार आहे. एकदा का नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. बदलायचं नाही बदलायचं त्या इंडिपेंडंट पर्सनॅलिटीचा निर्णय आहे. जोपर्यंत नाळ जोडलेले आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत आई त्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरती उत्कृष्ट परिणाम करू शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनचा तुमचा वेळ गेला का, तर डेफिनेटली गेला, पण 2 महिने राहिलेत ना, ते 2 महिने सुद्धा खूपच महत्वाचे आहेत. कारण एकदा नाळ कापली तर लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा फक्त 1 मिनिट हे बाळ परत गर्भात येऊ शकत नाही. सो यू शुड बी फील ग्रेटफुल की ऍटलीस्ट चलो 2 महिने तरी आज माझ्याकडे आहेत. बरोबर. सो जे गेलं त्याचा विचार करत राहिलात ना, तर जे राहिलंय ते सुद्धा हातातनं निसटून जाणार. आणि त्यामुळे जे राहिलंय आज समजलंय ना, तर आजपासून सेलिब्रेट करा. आजपासून जास्तीत जास्त वेळ द्या. सो इथे मी नेहमी सांगत असतो की जर तुमचा पहिला ट्रायमेस्टर आहे तर दररोज फक्त 90 मिनिटं या सगळ्या ऍक्टिव्हिटींसाठी जर दिले, जे GSC तुम्हाला डिझाईन करून देतो, फक्त 90 मिनिटं दिले तरी सफिशियंट आहे. जर तुमचा सेकंड ट्रायमेस्टर चालू झालेला आहे, तुमचे पहिले 2-3 महिने तुम्ही मिस केलेले आहात, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आहात, तर ऍटलिस्ट 160 मिनिट 190 मिनिट्स दररोज तुम्ही 180 मिनिट्स दररोज द्या. तेवढा वेळ तरी दिला गेला पाहिजे. आणि का तेवढा वेळ, तर का तर पहिल्या महिन्यापासून काही गोष्टी मिस केलेल्या आहेत. जसं त्राटक तुम्ही सांगितलं, मी त्राटक काय सांगतो की सुरुवात कराल तर 1 मिनिटाने सुरुवात करा. 9 महिने दररोज तुम्ही सुरुवात कराल तर हळूहळू 9व्या महिन्यापर्यंत कुठेतरी 15 ते 20 मिनिटांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. एकदाच आज बसलो आणि मी 15 मिनिटं केलं, इट इज इम्पॉसिबल. सो तुम्हाला सुरुवात हळूहळू करायची आहे. हळूहळू त्या गोष्टी पॉवर्स वाढणार आहेत. एका सरावात एकच दिवशी केलं आणि सगळं काही झालं असं नाहीये. सो आता तुम्हाला काय करायचं, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जॉईन झालात ना, मग जास्त वेळ द्या इतर गोष्टींसाठी. म्हणजे मेडिटेशनसाठी व्हिज्युअलायझेशन एकदा करत होता, इकडे 2दा करा. सो लाईकवाईज तो वेळ वाढवा. आणि थर्ड ट्रायमेस्टरला आला असाल तर कदाचित तुम्हाला अजूनही जास्त वेळ द्यावा लागेल. 250 to 40 मिनिट्स तुम्ही देणं गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. पहिली वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेली आपल्याकडची जी बेबी आहे तिचं नाव रोहाना मेंडेरट्टा. तिच्या आईचं नाव स्वाती मेंडेरट्टा. हरियाणामधून त्या बिलॉंग करतात. मला आजही आठवतंय त्यांनी त्यांचं मनोगत शेअर केलं. बाळानं जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मी जेव्हा 8वा महिना सुरू होता तेव्हा मी तुमचं ऑनलाईन वर्कशॉप अटेंड केलं. 8व्या महिन्यात जॉईन केलं. जस्ट 8वा महिना सुरू होणार होता किंवा सुरू झालेला होता.
सो शेवटचे 2च महिने होते. त्या कमर्शियल पायलट असल्यामुळे फ्लाइंग बंद होतं. हम्म. सो पूर्ण वेळ त्या दिवशी ठरवलं की हा राहिलेला पूर्ण वेळ मी बाळाला देणार आहे. आईनं लिटरली 5-5, 6-6 तास रोज ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह राहिली. सगळ्या ऍक्टिव्हिटी करत राहिली. बाळ जेव्हा 3 महिन्याचं, रोहना जेव्हा 3 महिन्याची झाली, त्या दिवशी आईच्या लक्षात आलं की माझं बाळ वेगळं आहे, त्याच्या ग्रास्पिंग पॉवर्स वेगळ्या आहेत, त्याच्या कपॅसिटीज वेगळ्या आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवरसाठी 4थ्या महिन्यात तिचे 2 वर्ल्ड रेकॉर्ड बनले. अरे. सो हाऊ इट हॅपन्स, जे गेलं ते ठीक आहे, ते रिव्हर्स नाही करता येणार आहे, पण निश्चित भरून तरी काढता येतील त्यातला काही भाग. सो नेव्हर लेट असं मी म्हणेन. आज समजतंय ना, तर आजपासून सुरुवात करा. बट आयडियल कंडिशन इज फ्रॉम बिगिनिंग. अगदी प्रेग्नन्सी प्लॅनिंग पासून तुम्ही सुरुवात केली पाहिजेत. पण आज समजतंय, 5वा महिना आहे, मग आजपासून सुरू करा. 6वा महिना आहे, आजपासून सुरू करा. सो दिस इज द वे तुम्ही ही सुरुवात केली गेली पाहिजे. नक्कीच. आता या सगळ्यामध्ये तुम्ही सांगितलं काय काय करणं गरजेचं आहे किंवा काय काय केल्यावर आपल्याला काय रिझल्ट मिळू शकतो, कितपत हाय रिझल्ट आपण अचीव्ह करू शकतो, पण काय करू नये हे सुद्धा फॅक्टर नक्कीच असेल. नक्कीच. मग- जसं काय करायचं हे हा. महत्वाचं आहे, तसंच काही नाही करायचं हेही महत्वाचं आहे. कारण आम्ही जेव्हा अनेक देशांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये काय केलं जातं याबद्दलचे काही रिसर्चेस वाचले, त्यावेळेला क्लॅरिटी आली की आपण काय अवॉइड केलं गेलं पाहिजे. आणि इंडियामध्ये जर पाहिलं तर मोस्टली न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर्स, गर्भवती महिलेनं न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर हे मोस्टली पाहिलेच नाही पाहिजेत. कारण निगेटिव्ह न्यूज हा निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. सो कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह बातम्या ऐकल्या नाही पाहिजेत, वाचल्या नाही पाहिजेत, किंवा त्या निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा राहिलं नाही पाहिजे. इन शॉर्ट, तुम्ही काय ऐकता, काय वाचता, काय पाहता आणि कोणाच्या किंवा कशा प्रकारच्या वातावरणात राहता, या 4ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपलं पाहणं, काय पाहायचं ते निवडलं गेलं पाहिजे. फक्त पॉझिटिव्हिटी देणारच गोष्टी पाहिल्या पाहिजेत. मोस्टली काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण कुठेतरी गर्भवती महिला स्कॅनिंगसाठी कुठेतरी किंवा गायनेकॉलॉजिस्टकडे गेलेले आहेत, बाहेर बसलेले आहेत, आणि कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह न्यूज सांगतं, अरे ते असं असं झालं, गेल्या वेळेला हा प्रॉब्लेम झाला माझा. झालं की लगेच हिला वाटायला लागतं, तर 5वा महिना आला की महिला पण वाटतं, यार मला तर प्रॉब्लेम नाही ना होणार, माझ्या बाळाला तर इश्यू नसेल ना. कोणीतरी सांगतं माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या त्या बाळाच्या भोवती, गळ्याच्या भोवती कॉर्ड होती आणि मग हा प्रॉब्लेम झाला. ते कोणीतरी निगेटिव्ह न्यूज शेअर करतं. तुमचा 9वा महिना आला की तुम्हाला वाटतं माझ्या बाळाच्या गळ्याभोवती तर कॉर्ड नाही ना, माझ्या बाळाला तर काही इजा होणार नाही ना. सो एक निगेटिव्ह सीडिंग, निगेटिव्ह चर्चा तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह पॉपअप्स क्रिएट करते. सो स्टॉप सच काइंड ऑफ गॉसिपिंग, सच काइंड ऑफ पीपल. सो या निगेटिव्ह गोष्टी म्हणजे निगेटिव्ह ऐकणं, वाचणं, पाहणं आणि निगेटिव्ह लोकांचा सानिध्य कम्प्लिटली अवॉइड केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे मी सांगतो की आपले जे न्यूज चॅनल आणि न्यूजपेपर आहेत ते मोस्टली निगेटिव्हिटीज आपल्याकडे देत असतात, की इकडे इकडे असं झालं, याच्यासाठी त्यानं असं केलं. सो लाईकवाईज न्यूज असतात ज्या की तुम्हाला निगेटिव्ह पॉपअप्स द्यायला मदत करतात. सो निगेटिव्हिटीज थांबवल्या पाहिजेत. आहार महत्त्वाचा आहे आणि सात्विक आहार महत्त्वाचा आहे. सो सात्विक आहार घेतला पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड जे आहेत ते अवॉइड केले पाहिजेत. कारण पारा, शिस हा धातू जर का गर्भवती स्त्रीच्या पोटामध्ये गेला तर डायरेक्टली त्याचा बाळाच्या बुद्ध्यांकावरती परिणाम होतो. मध्यंतरी न्यूज होती मॅगीमध्ये शिस आहे, आणि मोस्टली प्रिझर्वेटिव्ह हे या गोष्टींना प्रिझर्व करण्यासाठी घातलेले असतात. त्यामुळे प्रिझर्व केलेलं जे फूड आहे ते प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केलं गेलं पाहिजे. तुम्हाला जिभेला टेस्ट वाटते म्हणून तुम्ही आज खात असाल, पण त्याचा आयुष्यभरासाठी बाळाच्या बुद्ध्यांकांवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह असणारे अन्नपदार्थ टाळले पाहिजे. फ्रेश आणि घरचा आहार घेतला गेला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं म्हणजे प्रवास असेल, ज्या हेल्दी वातावरण जिथे पॉझिटिव्हिटी आहे अशा वातावरणातला प्रवास करायला हरकत नाही आहे. बट निगेटिव्हिटीज देणाऱ्या अशा काही गोष्टी असतील तर तिकडचा प्रवास आणि त्या गोष्टी सुद्धा टाळल्या गेल्या पाहिजेत. सो आहाराबद्दल सांगितलं. वैचारिक गोष्टी जशी म्हणजे काय वाचायचं याबद्दल सुद्धा सांगितले, की तुमचा जो पर्पज ठरलेला आहे त्या पर्पजशी रिलेटेडच गोष्टी वाचल्या गेल्या पाहिजेत. निगेटिव्ह गोष्टी जर का तुम्ही वाचत असाल तर त्याचाही कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, तुमच्या विचारांवरती होतो. त्यामुळे ऑल काइंड ऑफ या निगेटिव्हिटीज आहार टाळला पाहिजे. एनी काइंड ऑफ ॲडिक्शन्स,
अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल किंवा अन्य कोणते काही अंमली पदार्थांचं सेवन असेल, हे बीज संस्कारापासूनच आपण बीजसंस्कारांपासूनच केलं पाहिजे. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे अवॉइड केलं पाहिजे. बीजसंस्कारांमध्ये असताना पती पत्नी दोघांनाही या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. आणि स्त्रीला तर ह्या सगळ्या खाण्यापिण्यांवरती इथे कंट्रोल ठेवावा लागेल. फ्रेश आहार जेवढा जाईल दॅट इज बेस्ट. वॉटर कंटेंट म्हणजे वॉटर इनटेक चांगला असला पाहिजे आणि मस्त सेलिब्रेशन मोडमध्ये 9 महिन्यांमध्ये राहिलं पाहिजे. नक्कीच. सो बरेचदा असतं की कुठेतरी रिलेटिव्हमध्ये काहीतरी निगेटिव्ह घडलेलं असतं, पाहुण्यारावळ्यांमध्ये काही निगेटिव्ह घटना घडलेल्या असतात. तर मला वाटतं की अशा निगेटिव्ह जे काही प्रसंग असतात, आपण त्या ठिकाणी त्या घरात वगैरे व्हिजिट करत असतो, तर मोस्टली ते सुद्धा अवॉइड करायला केलं पाहिजे. तर सर आपलं हे ऍप्लिकेशन जे आहे तर ते मोबाईल थ्रू आपण सगळ्या जीएससी मॉम पर्यंत पोहोचतोय. याच्या थ्रू सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या आपल्याला मोबाईल मधूनच कळतात. काही ऍक्टिव्हिटीज आपण मोबाईल थ्रू करतो. याच्यामुळे स्क्रीन टाइम वाढू शकतो एखाद्या मदरचा आणि याचा परिणाम बाळावर होऊ शकतो का जास्त मोबाईल यूज केल्यामुळे किंवा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे? याचं उत्तर आहे नाही. ओके. कारण प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही स्क्रीन टाइम जर का वाढवताय तर तो पर्पजफुल काही पॉझिटिव्ह गोष्टींसाठीचा वाढवताय. जसं की रील स्क्रोल करत असताना पर्पजफुल पाहिजे त्या या गोष्टी तुमच्या समोर नाही आहेत. ज्या रॅन्डम येत आहेत ती प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहताय, ती पॉझिटिव्ह पण येते, निगेटिव्ह पण येते. त्याचा कंट्रोल तुमच्या हातामध्ये नाही आहे. पण जेव्हा ॲप थ्रू जीएससीच्या या ॲप थ्रू तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज करतायत तर कोणती गोष्ट का करायची आहे त्याचं प्रत्येक गोष्टींचं एक्सप्लेनेशन खूप सुंदर दिलेलं आहे. त्यामुळे तो जो काही स्क्रीन टाइम आहे, उदाहरणार्थ तुम्ही योगा करताय तर त्या स्क्रीन टाइमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच होणार आहे, त्याचा कोणताही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाहीये. तुम्ही म्युझिक ऐकताय तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच होणार आहे, त्याचा कोणता निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाहीये. सो तुम्ही काही त्राटक करताय किंवा आयबॉल ऍक्टिव्हिटीज करताय तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. कारण त्या आयबॉल ऍक्टिव्हिटीज करत असताना डोक्यातलं तुमच्या थॉट क्लिअर आहे की मी हे नेमकं का करतोय आणि कशासाठी करतोय. त्या आयबॉल करत असताना तुमचा थॉट प्रोसेस जी आहे ती सांगितली गेलेली आहे की नेमका काय थॉट असला पाहिजे. सो विथ दॅट थॉट जेव्हा तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करताय तर त्याचा कोणताही स्क्रीन टाइमचा विपरीत परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. दिस इज वन थिंग. आणि सेकंड जो गोष्ट मला असं वाटतं की रेडिएशनचा एक कुठेतरी मनामध्ये गैरसमज लोकांमध्ये असतो. आणि मी गैरसमज यासाठी म्हणतोय कारण पूर्वीच्या काळी रेडिएशन्सचं प्रमाण खूप जेव्हा मोबाईल फोन्स आले त्यावेळेला होते. पण आता गव्हर्नमेंटचं रेडिएशनसाठीच्या काही लिमिटेशन्स आहेत जे की ज्याचा कोणताही मानवी शरीरावरती असा विपरीत परिणाम होत नाही. कारण नॉर्मली बरेचदा एक मिथ म्हटलं जातं की आज गर्भवती महिला मोबाईल फोन बरोबर ठेवते आहे तर मग त्या मोबाईल फोनचा गर्भातल्या बाळाच्या वरती त्या रेडिएशनचा काही परिणाम होतो का? तर मुळात याला उत्तर आहे नाही. कारण आत्ताचे बनवले गेलेले जे काही डिव्हाइसेस आहेत त्याचं काही लिमिटेशन्स दिले गेलेले आहेत. आपण म्हणतो ना की ज्याला म्हणजे अप्रूव्ड आहेत ते. सो त्या गोष्टी आपण करायला हरकत नाही. त्याचा असा काही विशेष इम्पॅक्ट होणार नाहीये किंवा होताना आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे इट इज सेफ. यू कॅन यूज दिस. इव्हन याचा उत्कृष्ट वापर आता इथून पुढे केला गेला पाहिजे. आणि उत्कृष्टतेसाठी जर का या गोष्टींचा वापर करत असाल, इव्हन मी म्हणेन की आज डिजिटलायझेशनमुळे घराघरातल्या प्रत्येक आईला गर्भसंस्कार करता येणं शक्य झालेलं आहे. आणि म्हणूनच जीएससी इज इझी फॉर बिझी मॉम आपण म्हणतो की वर्किंग असताना सुद्धा तुम्हाला घर बसल्या खूप छान पद्धतीनं मेडिकलचं नॉलेज मिळत आहे, तुमच्या सायकोलॉजीबद्दलचं नॉलेज मिळत आहे. अगदी लेबर पेन असेल, सी सेक्शन असेल, अभ्यंग असेल, मसाज असेल, तुमचे काय आपण म्हणतो की केशरचं काही परिणाम होत, अशा अनेक गोष्टींचं नॉलेज घर बसल्या बसल्या तुम्हाला मिळत असतं. सो दिस इज द पॉवर. सो याचा निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह होणारा इम्पॅक्ट जर पाहिला तर इट इज टू गुड. ओके. आणि त्यामुळे या गोष्टी करायला काहीही हरकत नाही. नक्कीच. खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत ज्या न्यू मॉम असणार आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्या गर्भसंस्काराकडे वळणार आहेत त्या सगळ्यांसाठीच या खूप साऱ्या गोष्टी नवीन कळालेल्या आहेत ज्या मी स्वतः एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. सर थँक्यू सो मच या नवीन गोष्टी आणि जिजाऊचं बाळकडू आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. हा गर्भसंस्काराचा एक नवीन विचार आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी थँक्यू सो मच. खरंच धन्यवाद. आज जी काही अपॉर्च्युनिटी दिली. आणि जीएससी मॉम फर्स्ट टाइम असं होतंय की एक जीएससी मॉम माझा म्हणजे आपण चर्चा करतोय आणि तुमचा अनुभव जो काही मी ऐकला आणि ती एक्साइटमेंट मी जे काही पाहिली. कारण जे देण्याबद्दल मी नेहमी बोलत असतो की आपण द्यायसाठी आलोय, आपण दिलं पाहिजे, व्हॅल्यू ॲड करण्यासाठी आलोय.
आय एम रिअली हॅपी की एक GSC मॉम आणि एक इतर मॉमना फायदा व्हावा, इतर लोकांमध्ये तो अवेअरनेस पसरावा. जे सफरिंग सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही केलं ते इतरांचं होऊ नये यासाठी म्हणून जो काही हा इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि जरूर मी श्रोत्यांना पण सांगेन की खरंच ही चळवळ म्हणून जिजाऊंचं बाळकडू संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रोसेस आपण फॉलो करतोय, कारण घराघरातली आई घडली पाहिजे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि कदाचित तुमच्या घरचे मित्र मैत्रिणी कोणी जे असतील त्यांच्यापर्यंत जरूर पॉडकास्ट शेअर करा. एखाद्याचं आयुष्य बदलेल, एक आई बदलेल तर मला वाटतं की येणारं एक बाळ सुद्धा बदलणार आहे. आणि हीच खरी तर परिवर्तनाची सुरुवात असेल. येणारा भारत या आईच्या माध्यमातून बदलू शकतो हा माझा विश्वास आहे. त्यामुळे या चळवळीला सपोर्ट करा. हा पॉडकास्ट जरूर शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट्स मी जरूर वाचणार आहे आणि रिप्लाय सुद्धा करणार आहे. थँक्यू सो मच आणि खरंच थँक्यू मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.